गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। यस्य देवे परा भक्तिर् यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मनः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। वंशी विभूषित करान नवनीरदाभान पीतांबराधरुण बिंब फलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। संपूर्ण जीवन आपण जेवढ्या हालचाली करत असतो त्या हालचाली निरर्थक जाऊ नयेत, जीवाला श्रम होऊ नयेत आणि एक ही अमूल्य अशी जी देणगी आपल्याला मिळाली, मानव देह प्राप्त जो झालेला आहे त्याचं सार्थक लागावं म्हणून भगवान जैन ऋषींनी ध्यानावस्थेमध्ये त्यांना जे या कर्माचं दर्शन झालं ती ही पूर्वमीमांसा होय। हे सगळं जे आपल्यासमोर ऋषीमुनींचं वाङ्मय आहे हे त्यांना ध्यानामध्ये त्यांना सुचलेलं आहे। ध्यानच लावून बसायची कोणी ते ध्यान योगानुगता पश्चन देवात्मशक्ती स्वगुणीर निगूढाम। ध्यानामध्ये त्यांनी देवालाच बघितलं, देव आणि त्याची शक्ती स्वगुणैर निगूढाम, त्याच्या गुणाने गूढ असलेली अशी शक्ती त्याचं दर्शन त्यांना झालं। आणि अशा स्थितीमध्ये अत्यंत मुद्दा लक्षात घ्यायचा की हे कोणाच्या मानवी बुद्धीतून आलेलं नसल्यामुळे कुठलेच दोष नाही, अत्यंत निर्दोष आहे। हेतू केवळ एकच, हा जो मनुष्य देहधारी हा जो जीव आहे याला याच देहामधून हा जो आता सध्या जो पशुभावात असलेला जो असतो, आपण सर्वसाधारण पशुभावात राहतो बरेचदा, त्याच्यातून तो आत्मभावापर्यंत कसा पोचेल या एका केवळ परोपकारी दृष्टी ठेवून भगवान जैमिनींनी ही मीमांसा आपल्या जीवासमोर ठेवलेली आहे। त्याचा विचार इथे झालेला आहे। त्यातला एका अत्यंत महत्त्वाच्या अंगाचा विचार थोडासा जो शिल्लक आहे तो आपण आता करूया, पण त्या अगोदर थोडासा एक महत्त्वाचा विचार। हरिपाठ सगळ्यांनी ऐकलेला आहे, हरिबुद्धी जपे तो नर, एवढाच विचार करू, मोठा आहे अभंग। हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ। सुरुवात केली की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, एवढ्यापासून सुरुवात केलेली आहे। मुखाने म्हणायला सांगितलं वैखरीने पहिले, पण आता माऊलीला असं वाटलं की थोडंसं ट्रॅक बदललेली बरं राहील, कारण ही काही गाडी गंतव्याला घेऊन जाणारी नाही आहे आणि म्हणून त्या हरीला जपाचं रूप दिलं आणि तिथे जप करायला सांगितलं। पण जप करायला सांगितलं ते बुद्धी तिथे आणली आणि बुद्धीला जप करायला सांगितलं। बघा तुम्ही, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ। काय उद्देश आहे बुद्धीला हे सांगून अत्यंत महत्त्वाचं आहे। तसं आपलं जे अंतःकरण हा शब्द आपण जो नेहमी उच्चारतो, नेहमीच म्हणतो अंतःकरण, त्याचे मुख्य दोनच घटक आहे, एक आहे मन आणि बुद्धी। पुढचं जे चित्त आणि अहंकार जे आहे ते या दोनमध्ये सामावलेलेच आहे। कुठे कुठे त्यांचे कार्य वेगळे स्पष्ट दिसतात म्हणून ते चार केलेले आहे, त्याला अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात। पण बरेचदा ते दोन, काही दर्शनकारांनी ते दोनच घटक पकडलेले आहेत। आपल्या सूक्ष्म देहामध्ये ते दोन घटक पकडले तर हा सूक्ष्म देह 17 तत्वांचा होतो, आहे ना। 17 तत्व, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन आणि बुद्धी, आणि ते 4 पकडले तर 19 असं कुठं पुष्कळ आपल्याला वाचून येतं। अर्थ एकच आहे, फक्त मुद्दा लक्षात ठेवूया, मन आणि बुद्धी यामध्ये चित्त आणि अहंकार अंतर्भूत झालेले आहेत।
आणि म्हणून आता आपल्या जो काही करण्याचं साधन मन आणि बुद्धीच राहिलेले आहे. एकट्याच मनाने नुसतं तोंडाने म्हणत बसायचं, मनाने संकल्प करायचे, ते पुरेसे होत नाही. कारण जोपर्यंत कुठलीही गोष्ट बुद्धीच्या पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत निश्चय झालेला नसतो. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यातला की जी गोष्ट मन आणि बुद्धी यांनी एकत्रितरित्या जी केलेली असते, एकत्रित बरं का, तो योग होतो. तो योगच म्हणतात त्याला. अर्जुना समत्व चित्ताचे हेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याथी. त्याला योगत्व येते. एकटं मन अतिशय चंचल आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ते तर काही त्याचा अर्थ नाही. ते आता संकल्प करते आणि थोड्या वेळाने दुसरे संकल्प करते. अगदी काय उपयोग त्याचा? हरिहरी म्हणायचा संकल्प केला, 10 मिनिटांनी आणखी दुसरा काही संकल्प करेल. सोडलं हरीला इथे, आणखी 15 मिनिटांनी ती दुसरी गोष्ट सोडून देईल, तिसऱ्या गोष्टीवर जाईल. मनाला माहीतच आहे, मनाबद्दल आपण खूप वाचलेले आहे. पण आता हेच साधन आहे आपल्याकडे. म्हणून या मनाला बुद्धीची जोड देऊन आपल्याला त्या हरिनामाचा जप करावा लागेल. तेव्हा त्याला योगत्व प्राप्त होईल. आणि हा योग एकदा प्राप्त झाला की मन आणि बुद्धी यांच्या दोघाही एकत्रित प्रयासाने आपण माऊलीला जे अपेक्षित आहे हरिपाठाची अशी व्यक्ती काय आहे, समाधी संजीवन हरिपाठ, तिथे घेऊन जाईल आपल्याला. अन्यथा जाणारच नाही. नुसतं संकल्प काही कामाचा नसतो जोपर्यंत त्या संकल्पाबद्दलची निश्चिती होत नाही आणि त्याची कृती आपण करत नाही तोपर्यंत काय नाही, काही उपयोग नाही नुसता संकल्प करून. आणि निश्चिती करणे आणि पुढे त्याची कार्यवाही करणे मनाचं काम नाही आहे. मन संकल्प विकल्प करून बुद्धीकडे सोडून देते. ते दोन्ही काय निश्चय करायचा बघ बाबा तू, हरी म्हणायचा की हरी नाही म्हणायचा हे ठरवण्याचं काम बुद्धीचं आहे. आणि म्हणून हा निश्चय तडीस नेण्यासाठी, हा जो संकल्प केला हा सिद्ध होण्यासाठी, संकल्पाची सिद्धी होण्यासाठी बुद्धीची जर मदत नाही घेतली तर ते सिद्धीला जाणं अतिशय अवघड आहे. आणि म्हणून माऊलीने बरोबर मध्येच तो हा टाकून दिला, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. तोंडाने आपण हरिपाठ रोज म्हणणारे हो. तुम्ही ग्रामीण भागात जा, कुठेही जा भारतामध्ये, महाराष्ट्र भागात विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये रोज खेड्यामध्ये संध्याकाळी हरिपाठ असतात. प्रत्येक मंदिरात सगळे हरिपाठ म्हणतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे. थोडंसं बारीक विचार केला तर आपण आपल्या असं लक्षात येते की पहिल्याच ओवीमध्ये जे साधन सांगितलं माऊलीने ते हरिपाठ नाही म्हणायला सांगितलं त्यांनी. हरिमुखे म्हणा. आपण हरिपाठ म्हणतो रोज आहे ना. असं काय आपल्याला जे कळतं की नाही ते असं काहीतरी असं त्याचं वर्म नाही कळत. त्याच्यापेक्षा हरिपाठ म्हटलंही नाही आणि रोज नुसतं हरिहरी म्हटलं तरी हरिपाठाचं पुण्य सगळं पदरी पडून जातं. त्यांनी हरी म्हणायला सांगितलं आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिपाठ मुखे म्हणा, हरिपाठ मुखे म्हणा अशी हो नाही आहे ती. आपण तेवढं ते एक रिच्युअलिस्टिक प्रोसिजर फॉलो करतो फक्त. ती झालं हरिपाठ म्हटलं का हो आत्ता चालू हरिपाठ म्हणून काका म्हणतात तर आपण मारली टीक त्याच्यासमोर एक झालं आजचं ते. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. संकल्पावरच त्याला थांबवायचं नाही तर त्याला बुद्धीकडे घेऊन जायचं आहे. आणि बुद्धीला ते विशेष प्रशिक्षण देऊन त्याला, कारण निश्चय करणे नंतर त्या संबंधीचं आणखी चिंतन करणे वगैरे हे पुढच्या क्रिया आहे. ते मनाचं का आहे तिथे येत नाही. मनाचं फक्त संकल्प विकल्प करणे एवढंच काम आहे. पण सगळ्यात सुरुवातीचं कॅप्टन तो आहे सगळ्या याचा. तर त्याच्यामुळे त्याच्यापासून सुरुवात करून द्यावी लागते. सगळ्याचा अध्यक्ष आहे तो. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय याचा अध्यक्ष आहे. 11वं मन आहे ते सगळ्याचा अध्यक्ष आहे. मग अध्यक्षाला डावलून काही करता येत नाही, कुठलीही सभा सुरू होणार नाही. आणि म्हणून त्याला पहिले संकल्प करायला लावायचं आणि बुद्धीला बरोबर घेऊन मन आणि बुद्धी यांच्या एकत्रित प्रयास करून हा हरिमुखे म्हणा हा जो आहे ना हा अत्यंत काय म्हणतात त्याला भक्तियुक्त अंतःकरणाने तो म्हणत राहायचा आहे रोज. केवढं किती सोपं साधन आहे बघा. नुसते 2 शब्द म्हणायचे
परमार्थामध्ये हे दोन शब्द जे आहे ना, हे इतके आपल्याला तारून नेणारे आहे. हरी, राम, कृष्ण दोनच आहे, दोनच शब्द आहे. आणि एक मुद्दा फार छान आला, आपण त्याची नोंद घेतली असेल की ते स्वाध्याय आहे. स्वाध्याय आहे. राम शब्द, राम राम म्हणणे हे स्वाध्याय आहे. हरी हरी म्हणणे हे स्वाध्याय आहे. स्वाध्याय म्हणजे आपल्याला रोज ऋषीवरून उतरवण्यासाठी ऋषींनी जी शिकवण घालून दिलेली आहे त्याचं चिंतन करणे, आपापल्या वर्ण आणि आश्रमानुसार ते करणे, याला स्वाध्याय म्हणतात. नाही शक्ती आपल्याला ऋषी कोण आहे हेच माहीत नाही, त्यांनी काय लिहिलं हेही समजत नाही, काय नाही. मग आलं ते एक एक पायरी खाली खाली उतरत कुठपर्यंत आलं? रामनामापर्यंत. म्हणजे रामनामाला कशाचा दर्जा आहे? स्वाध्यायाचा. प्रत्यक्ष वेदवाक्यांचं श्रवण करून, मनन करून, निधिध्यासन करून जे प्राप्त होते तेच प्राप्तव्य आपल्याला राम या शब्दाने, हरी या शब्दाने तोंडाने उच्चारून होते. आणि एकच कारण आहे संपूर्ण त्याला, ह्या मानवदेह निर्माण करून ज्या ब्रह्मदेवाला जो आनंद झाला त्यावेळेस सगळे आकार त्यांनी निर्माण केले, चिमणी, कावळा वगैरे हे, पण त्याला काही बरं वाटलं नाही, समाधान नाही झालं. चिमणी निर्माण केली ती चिवचिवच करायची फक्त, बस. कावळा काव काव करायचा, बैल फक्त त्याचाच आवाज काढायचा वगैरे. हे सगळे जे प्राणी हे सगळे केले, त्याला वाटलं एकही राम राम म्हणणार नाही ह्याच्यातलं. आणि म्हणून त्यांनी अतिशय विचारपूर्वक हा मानवी देह निर्माण केला आणि त्याच्यामध्ये वैखरी वाणीचं, त्याला वैखरी वाणी दिली. आणि मग ते पाहून त्याला आनंद झाला. त्याला असं वाटलं की चला हे तरी मला ओळखतील आता. म्हणजे ब्रह्मदेवाला चिमणी कावळा ओळखत नव्हतं, मांजर, कुत्रा, गाढव हे कोणीच त्याला ओळखत नव्हतं. ते निर्माण करून ते पळाले त्यांच्यापासून. ते मानव निर्माण केल्यानंतर त्याला नक्कीच खात्री झाली की याला आपण सारासार विचार दिलेला आहे, याला बुद्धी दिलेली आहे, याला वैखरी वाणी दिलेली आहे, आणि मग हा नक्कीच माझ्यापर्यंत येईल, मला ओळखेल, आणि याला हा ध्येय कशासाठी दिलेला आहे हे तो ओळखेल. कुठल्याही स्तरावर त्याची बुद्धीची जी स्तर आहे बुद्धीचा, गुणकर्मानुसार त्याला जो प्राप्त झालेला आहे, अगदी संस्कारित असो संस्कारित नसो तरी तो माझ्यापर्यंत येऊन पोचण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे. पंडित असेल तर शास्त्राचं अध्ययन करेल, नसेल तर काही पौराणिक कथांचं गुणगान गाईल, माझं नाम संकीर्तन करेल, तेही जमत नसेल रामनाम घेईल, तेवढ्याने सुद्धा पुरेसं आहे. आणि मुद्दा इथे ज्ञानेश्वर महाराजांनी हाच आपल्यासमोर ठेवलेला आहे. हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा, त्यांना हे सांगण्यामध्ये की बाबांनो हा स्वाध्याय तरी करा कमीत कमी. आणि म्हणून बघा आपल्या इथे खेड्यामध्ये खूप एक प्रकारचं ते शिस्तच लावून दिले. संध्याकाळी रोज कामं झाले की मंदिरात जमायचे लोक. अजूनपर्यंतही काही ठिकाणी ती प्रथा सुरू आहे आणि हरिपाठ मोठ्याने म्हणायचे. दुसरा एक मुद्दा, बुद्धीमध्ये कुटस्थाचं प्रतिबिंब आहे. आपण आताच मला जीवाची व्याख्या असताना, म्हणजे आत्मा जो आहे आपला, कुटस्थ म्हणजे कुटस्थ आत्माच आहे तो, त्याला कुटस्थ म्हणतात. तर कुटस्थाचं प्रतिबिंब बुद्धी अतिशय स्वच्छ असल्यामुळे तिने धारण केलं ते, आणि ते धारण केल्यामुळे बुद्धीमध्ये तो आहे. आता जर आपण या हरीला, या रामाला आणि या बुद्धीच्या निश्चयाने जर आपण त्याचा तिथे जप केला तर तो अगदी त्याच्यापर्यंत पोचून जातो, कारण जवळ तेच आहे सगळ्यात त्याच्यापर्यंत. मन तरी थोडंसं वेगळं पडतं, पण बुद्धी स्वच्छ आहे, अतिशय स्वच्छ आहे. मन संकल्प विकल्पाने चंचल झालेलं असतं, म्हणून त्याच्यामध्ये कुठलंच प्रतिबिंब धारण करायची होतच नाही. त्याच्यामध्ये एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्या, खाली पैसा टाका त्याच्या, आणि त्याला जर सतत आपण त्याच्यावर तरंग उमटत गेले तर खालचं ते प्रतिबिंब आहे ते आपल्याला बरोबर दिसत नाही, काय कळत नाही, ते पैसा आहे की काय कळत नाही. तसं बुद्धीचं नाही आहे. बुद्धी अतिशय स्वच्छ आहे, पंचमहाभूतांच्या सत्वांशापासून झालेली आहे, आणि त्यामुळे बुद्धीमध्ये या आत्मस्वरूपाचं प्रतिबिंब आहे. तिने निश्चय केलेलं जे आहे ते निश्चय जो केलेला, ज्या गोष्टीचा निश्चय केलेला आहे त्या गोष्टीला आत्मप्रकाशाचा प्रत्यक्ष उजेड तिथे आपल्याला प्राप्त होतो, आणि म्हणून तिथे आपल्याला आत्मप्राप्ती सहज कमी श्रम करता प्राप्त होते. काही असे विचारवंतांनी हे आपल्यासमोर मुद्दे, बुद्धीने का करायचं,
आणि निश्चय झाला म्हणजे माणूस ती गोष्ट वारंवार करतो, म्हणून अभ्यासही करतो. आपला बुद्धीने निश्चय केल्याशिवाय अभ्यास होत नाही कुठली गोष्ट ठरवल्याशिवाय. म्हणून मन आणि बुद्धी या दोघांनी हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ असं माऊलीने म्हटलं. आणि मग एकदा बुद्धीने तो केला, निश्चय केला, जप झाला, मग त्याला पुढे समाधी संजीवन हे ध्येय आहे हरिपाठाचं. समाधी संजीवन, जिवंतच संजीवन, जिवंतच समाधी प्राप्त करून देणारे साधं साधन आहे. याच्यापेक्षा आणखी काही कष्ट करण्याची गरज नाही. बुद्धीला ओलांडुड्या हे करून हे फारसं कळत नसेल तर राहू द्या, काही होत नाही, काही फरक पडत नाही. किती ते डायल्यूट शब्द वापरला, किती डायल्यूट केलेला आहे. स्वाध्यायापासून वेदाचं पठन करण्यापासून तर आपण रामनाम घेईपर्यंत अगदी खालचे खाली उतरत आलो आहे. कुठलं तरी एकावर स्थिर व्हायचं आणि मन आणि बुद्धी लावून द्यायची त्याच्याकडे, एवढंच याचा अर्थ आहे. हाच हरिपाठाचा एक अत्यंत मार्मिक मुद्दा तिथे आलेला आहे. देगलूरकर महाराजांनी छान त्याच्यावर हरिपाठ भाष्यामध्ये खूप सुंदर मुद्दे आणलेले आहेत. बारकावे आहेत ते, त्याचा विचार केला आपण. असेच बारकावे लक्षात ठेवून आपण प्रत्येक ग्रंथ वाचायला पाहिजे, असा त्याचा आपल्याकडे येणारा संदेश आहे. आपण आपल्या थोडंसं खेळायचं. त्यांनी घड्याळ स्वतःहून द्यावं ही अपेक्षा, दिलं नाही म्हणून याचना. बरोबर आहे. थोडं डोळ्यासमोर असलं म्हणजे काहीतरी हे राहतं. आता पूर्वमीमांसा ह्यामध्ये याग, होम आणि यज्ञ या 3 गोष्टीबद्दल आपल्याला बघायचं आहे. याग, होम आणि यज्ञ संपूर्ण पूर्वमीमांसा सिद्ध करून घेण्यासाठी जे एक अत्यंत प्रभावी साधन म्हणून तिने जे निवडलेलं आहे ते हे 3 साधनं आहेत, याग, होम आणि यज्ञ. बस ह्या साधनांच्या आधारे आपल्याला पूर्वमीमांसा जी आपल्याला सांगते आहे, त्याला जी इच्छित आहे आपल्याकडे हे करण्याचं, ते प्राप्तव्य जे आहे ते प्राप्तव्य ह्या साधनांच्या द्वारे आपल्याला सहजगत्या प्राप्त होऊ शकते. असं साधन त्यांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे, याग, होम आणि यज्ञ. आणि याबद्दल अत्यंत सविस्तर आणि विस्तृत वर्णन वेदांमध्ये झालेलं आहे. मुख्य म्हणजे वेदातूनच पूर्वमीमांसेने घेतलेलं आहे, ते वेदांमध्ये आलेलं आहे. आणि त्यातही विशेष करून यजुर्वेदामध्ये फार विस्तृत वर्णन आलेलं आहे. याच्यामध्ये ऋग्वेद हा ज्ञानकांड आहे. हा ऋग्वेद ज्ञानाबद्दलचं आपल्याला सगळे हे म्हणजे ज्ञान शिकवतो आपल्याला तो. पण ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी जे साधन जे आहे ना ते सगळं यजुर्वेदामध्ये आलेलं आहे. म्हणून अफाट झाला यजुर्वेद, खूप मोठा आहे यजुर्वेद. बिलकुल त्याचे यजुमंत्रही भरपूर आहेत. बिलकुल किती उपलब्ध आहेत आता काही मला त्याची संख्या नाही आठवत, काही असं मेन्शन नाही आहे. पण सगळ्यात जास्त मोठा वेद जो आहे तो यजुर्वेद आहे. कारण त्यामध्ये सगळाच कर्मकांडाचा पसारा यजुर्वेदामध्ये आलेला आहे. हे 2 मिळून सर्वात मोठा आहे. हा यजुर्वेदाचे 2 मुख्य भाग. तसा ऋग्वेद आहे. हा तसाही ऋग्वेद आहे. यजुर्वेदाचे 2 मुख्य भाग, शुक्ल यजुर्वेद याज्ञवल्क्य ऋषींनी केलेला आणि कृष्ण यजुर्वेद तैत्तिरीय ऋषी आणि त्यांचा येतो पुढचा तो वैशंपायन होते का त्यांचे मामा, हां वैशंपायन ऋषी जे होते. अशा मिळून दोन्ही मिळून यजुर्वेद निर्माण झालेला आहे. आणि सगळंच कर्माचं पूर्ण विवरण त्यामध्ये आलेलं आहे आपल्याकडे. सगळे यज्ञ कसे करावे, याग कसे करावे, होम कसे करावे, इतकंच नाही तर बाकी खूप अफाट मंत्र आहे. आणि त्यामध्ये एवढे कर्मासंबंधीचे विधान आहे, म्हणजे उपासनेचे सगळे विधानं आपल्याला त्यामध्ये आढळतात. यजुर्वेदाचं जे बृहदारण्यक आहे बघा ना तुम्ही, त्याचं नावच बृहदारण्यक झालेलं आहे. सगळ्याच उपनिषदांमधलं सगळ्यात मोठं तेच आहे. एवढा जाडा ग्रंथ आहे तो. कारण काय की जेवढा कर्माचा व्याप वाढत गेला, जेवढा कर्माचा व्याप वाढत गेला त्यावेळेस असं वाटायला लागू नये जीवाला किंवा हे कर्मच अंतिम आहे सगळं. कारण कर्माचंच विवरण आहे सगळं. उपासना आहे त्याच्यामध्ये भरपूर दिलेलं आहे उपासना.
इंद्राची उपासना, चंद्राची उपासना, वरुणाची उपासना, या देवतेची उपासना, ओंकार उपासना, सगळ्या उपासना त्यामध्ये आहे. उपासना हा याच्यातला भाग आहे, कर्माचाच भाग आहे तो, कर्माचाच आहे. कर्म आणि उपासना हे दोन मिळून हे कर्माचेच भाग आहेत. मग उपासना इतक्या दिलेल्या आहेत तर त्यामुळे असं वाटायचं की कर्मच अंतिम आहे. आणि ह्या कर्माचं, ह्या उपासना देण्याचा जो मुख्य उद्देश आहे की जीवाला आपल्या स्वरूपाचं ज्ञान व्हावं, म्हणून त्यांनी वेदांच्या त्या प्रत्येक याच्या वेदांच्या अंतिम भागामध्ये त्याचे जे निर्णय, त्याच्यातला जो महत्त्वाचा जो मार्मिक आणि त्याचं जे रहस्य आहे ते ज्याच्यामध्ये आलं त्याला वेदांत असं म्हटलेलं आहे. तेच उपनिषद झालेली आहे. आम्ही तुम्हाला हे इतके कर्म करायला सांगितले, ते कशासाठी सांगितलेले आहे त्याचा निर्णय खाली आलेला आहे त्याचा. म्हणून वेदांत, अंत शब्दाचा अर्थ निर्णय असा आहे. म्हणून वेदांत शब्दाचा अर्थ वेदांचे निर्णय असा झाले. वेदांचे तात्पर्य, वेदांचे निर्णय हे सगळे त्या उपनिषदांमध्ये आलेले आहेत. आणि उपनिषद जी आहेत ही ज्ञानपर झालेली आहेत सगळी. उपनिषद आपल्याला ज्ञान शिकवतात. यजुर्वेद खूप मोठा असल्यामुळे साहजिकच सगळ्यात जास्त उपनिषद यजुर्वेदात झाली. ऋग्वेदही आहे पण ऋग्वेदामध्ये कमी उपनिषद आहे, कारण त्यांनी ज्ञानकांडपर जेवढं आहे तेवढंच सांगितलेलं आहे. ऐतरेय उपनिषद, कौशितकी उपनिषद हे ऋग्वेदाची उपनिषद आहेत. आणि बाकी यजुर्वेदाची खूप लाईनच आहे मोठी, बिलकुल अगदी. कठोपनिषद आहे, तैत्तिरीय उपनिषद आहे, बृहदारण्यक उपनिषद आहे, हे सगळे यजुर्वेदाचे आहेत. श्वेताश्वतर उपनिषद आहे, हे यजुर्वेदाचा भाग झालेला आहे तो. आता प्रश्न असा आहे की हे सगळं शिकवल्यानंतर कर्म कसं सिद्ध करून घ्यायचं, कर्म कसं करायचं, कर्माचं फल कसं पदरी पाडून घ्यायचं. कारण या मृत्यूलोकावर कर्मच लवकर फलदायी आहे. आताच एक भगवद्गीतेतला श्लोक म्हटला परमपूज्य मंदतांनी, कांक्षंत कर्मणा सिद्धिं यजन्ते इह देवताः क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. क्षिप्रम ताबडतोबच काही इथे फल देणार असेल हे कर्म आहे. मानुष्य लोके, मनुष्य लोक म्हणजे अमृत्यू लोक. इथे करा, मोठमोठ्या इच्छा करा, संकल्प करा, सिद्ध करून घ्या लगेच कर्म करून. अशी सिद्धी मृत्यू लोकाशिवाय कुठे नाही. म्हणून देवता जे आहेत त्या सुद्धा मृत्यू लोकावर जन्म घेण्याची इच्छा करतात. कारण काय, इथे कामशंत कर्मणा सिद्धिं यजन्ते क्षिप्रम मानुष्य लोक, या लोकांमध्ये ताबडतोब कर्मफल मिळते. म्हणून या लोकावर आपल्याला जन्म मिळावा अशा निर्णय देवतास्थानी बसलेले आहेत. कारण ते आपल्यासारखीच योनी आहे. देवता जे आहेत त्या आपल्यासारख्याच योनीमधल्या. मनुष्य योनी जशी आहे तशीच ती पण आहे. फक्त एकच आहे की ते दिव्य तपश्चर्या करून एक आपला दिव्य देह प्राप्त करून तिथे गेलेले आहेत. परंतु तिथे कर्माचे जेवढ्या लवकर फळ मिळायला पाहिजे तेवढे मिळत नाही. हा एक मोठा फरक आहे. आणि पण इथे मात्र ते तसं आहे. म्हणून इथे या कर्माचा जेवढा पसारा एवढा वाढलेला आहे. मग आता एवढे सगळे अफाट कर्म करण्यासाठी आपल्याला जे साधनं सांगावं लागेल ते साधनही खूप अफाट होतील. परंतु पूर्वमीमांसेने त्यामध्ये फार छान अगदी हे काढले की त्यांनी असं साधन आपल्याला निवडून दिलेलं आहे, हे साधन करा, याच्यामध्ये कमीत कमी त्रासामध्ये तुम्हाला पूर्ण या कर्माचे फल मिळते. आणि या साधनांचा जेव्हा विचार आलेला आहे त्यामुळे हे मुख्य 3 साधनं त्यांनी आपल्यासमोर ठेवलेले आहेत. याग, होम आणि यज्ञ. याग, होम आणि यज्ञ हे जे आहेत, यज्ञ, याग आणि होम सगळ्या कर्माचं प्रतिनिधित्व करणारे आहेत. सगळ्या कर्माचं म्हणजे असं म्हणूया आपण की सगळ्या कर्मामधलं श्रेष्ठ जे आहे कर्म ते हे याग आहे, ते होम आहे आणि ते यज्ञ आहे. यज्ञ कर्म हे सगळ्या कर्माचं श्रेष्ठ कर्म आहे. त्याच्या खाली ते उपासना वगैरे जे काही आहे, पूजा करणे, उपासना करणे, भक्ती करणे वगैरे वगैरे जे आहे, जप करणे, हे जे आहे ना, हे साधनं आहेत. पण सगळ्यात याचं सगळ्यात प्रभावी साधन जे आहे ते होम, याग आणि यज्ञ हेच आहेत. म्हणून यज्ञ संस्था निर्माण झाली आहे, संस्थाच निर्माण झालेली आहे पूर्ण वेदांमध्ये. आणि त्याच्याद्वारे त्यांनी मनुष्याला त्याच्या जे काही इप्सित असेल, त्याचं मनोरथ असेल, त्याचं जे काही ते साध्य करून देण्यासाठी त्यांनी आपल्याला हे मार्ग दिलेले आहेत. तिथे भगवद्गीतेने 4था अध्याय, एक अध्याय त्याच्यासाठी रिझर्व ठेवला. 4था अध्याय यज्ञच आहे. त्यामध्ये किती यज्ञ वाचून बघा, खूप यज्ञ दिलेले आहेत. त्यातली मार्मिकता त्यामध्ये दिलेली आहे. यज्ञाचं मूल्य काय ते त्यामध्ये सांगितलेलं आहे. यज्ञाच्या मर्यादा काय तेही त्यात सांगितलेलं
लक्षात ठेवायचं. यज्ञाचं मूल्य आणि यज्ञाच्या मर्यादा दोन्ही त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि जे फक्त आता सकामच आहेत नुसते, ज्यांना आपल्या इच्छा आणि अनिवार्य झालेल्या आहे, अनिवार्य इच्छा झालेल्या आहे, त्यांना अनिवार्य इच्छा ज्यांच्या झालेल्या आहेत, इच्छा पूर्तीशिवाय त्यांना तळमळच होते, त्यांनी मग आता हे करून घ्यावं. पण त्याची जी मर्यादा आहे तीच त्यामध्ये सांगितलेली आहे. अशा रीतीने यज्ञ हे जे आहे हे आपल्या पूर्वमीमांसेचं खूप मोठा साधनी भागाचं सगळं प्रतिनिधित्व करणारा भाग आहे. आणि ह्याशिवाय जवळजवळ पूर्वमीमांसा यज्ञाशिवाय, होमाशिवाय आणि हवनाशिवाय, यागाशिवाय काही करू शकत नाही पुढे. म्हणून यज्ञ संस्थेबद्दलचं हे प्रकरण त्यामध्ये पूर्वमीमांसकांनी त्याच्यामध्ये जोडलेलं आहे. या संस्थेबद्दल आपण सविस्तर विचार करूया. यज्ञ संस्थेबद्दल त्याचे 3 भाग आहे मुख्य: याग, होम आणि यज्ञ. कशाला याग म्हणायचं, कशाला होम म्हणायचं, कशाला यज्ञ म्हणायचं, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. पहिला याग शब्द घेऊ. याग शब्द जो आहे तो याग, होम, स्वाहाकार, हवन, यज्ञ हे कमी अधिक प्रमाणात एकाच अर्थाचे आहेत. कमी अधिक प्रमाणात समानार्थी शब्द वाटतात. थोडेसे त्याच्यामध्ये बारकावे जे फरकाचे आहे त्याच्याबद्दल राहू. एकार्थी शब्द आहेत ते याग, होम, स्वाहाकार, हवन, यज्ञ. स्वाहाकारही म्हणतात कुठे कुठे त्याला, कुठे याग म्हणतात, कुठे इष्टी शब्दही आपण ऐकलेला आहे, इष्टी पण आहेत. ज्याच्यामध्ये फक्त सकाम करणं पूर्ण करून घेण्याची ताकद आहे त्याला इष्टी म्हणतात. पुत्र काम्यष्टी यज्ञ जो दशरथ राजाने केला, त्याला एक ते कामना झाली की मला आता पुत्राशिवाय कसं होईल, माझं इथे एवढं मोठं राज्य आहे आणि माझ्या वंशाला पुढे कसं न्यायचं, म्हणून पुत्र काम्यष्टी, पुत्र होण्याची कामना धरून केलेला यज्ञ पुत्र काम्यष्टी यज्ञ. आणि ह्या यज्ञाचं सविस्तर वर्णन यजुर्वेदामध्ये आलं. सगळेच यज्ञांचं आहे, ह्याच नाही, अशा सगळ्या यज्ञांचं ते कसा करावा, त्याचा विधी काय, त्याच्यासाठी कोण अधिकारी ऋषी आहेत, किती ऋषींची संख्या त्याला पाहिजे, याच्या संहिता कशा गोळा करायच्या, किंवा याचं हवीर द्रव्य काय आहे, हवन कशाचं करायचं, किती दिवस करायचं, हे सगळं सविस्तर हा भाग या आपल्या याच्यामध्ये आलेला आहे पूर्वमीमांसेमध्ये. त्यामधला आपण याग पाहू. आता यज्ञाचं विवेचन येईल त्यावेळेस एक मुद्दा वेगळा आहे, तो आपण पाहू त्यावेळेस. याग या शब्दाचा अर्थ ह्या इथल्या ज्या निरनिराळ्या देवता आहे यांना उद्देशून द्रव्याचा त्याग करणे एवढाच आहे. जे काही द्रव्य आहे त्याचा त्याग करायचा आणि ते त्याला अर्पण करायचे, याला याग म्हणतात. फक्त देवतांच्या उद्देशाने द्रव्याचा त्याग करणे याला याग म्हणतात. आता त्याग करायचा आहे तर त्याच्यासाठी हवन काही गरज नाही आहे, तसाही मी त्याग करू शकतो संकल्पाने. पाणी घेऊन सोडलं की त्याग होतो, नाही का. आणि म्हणून याग करताना प्रत्यक्ष अग्निकुंड, ते हवन, ते सगळं असं करण्याची अनिवार्यता नाही, ते केलंच पाहिजे असं गरजेचं नाही. म्हणून संकल्पाने सुद्धा आपण ते याग तो करू शकतो. पण जे द्रव्य मी अर्पण करणार आहे त्यावर माझं स्वामित्वाचा त्याग अभिप्रेत आहे. त्याच्यामध्ये या यागामध्ये जे काही माझं म्हटलेलं आहे, मी माझ्याजवळ जे काही धन असेल किंवा जे काही मी त्याग करण्यासाठी द्रव्य निवडलं असेल त्याच्यावरचं स्वामित्वाचा त्याग आहे त्याच्यामध्ये. ते आता इदन्न मम, हे माझं नाही, हे असा संकल्प करूनच ते त्याचा त्याग करायचा आहे. काही यागांमध्ये आहेत म्हणजे प्रत्यक्ष अग्नी पेटवून त्याचं आहे, पण अनिवार्य नाही, करणे जरुरीचं नाही. त्याच्याशिवाय सुद्धा याग करता येतो. याग याचं स्वरूप जे आहे ते अशा रीतीने या वेदांमध्ये आलेलं आहे. याग पौराणिक आहे, याग स्मार्त आहे आणि याग श्रौत सुद्धा आहे. पुराणामध्ये काही यागांचा उल्लेख आलेला आहे, त्यांचे मंत्र तिथे दिलेले आहेत, त्याप्रमाणे तो याग करता येतो, तो पौराणिक याग. स्मृती ग्रंथांमध्ये काही यागांचा उल्लेख केलेला आहे की असा याग करावा. स्मृती ग्रंथ आहेत ना आपले सर्व, भगवद्गीता झाली, पाराशर स्मृती झाली, याज्ञवल्क्य, खूप आहे स्मृती ग्रंथ. प्रत्येक युगाचे स्मृती ग्रंथ वेगवेगळे आहेत. पाराशर, याज्ञवल्क्य स्मृती झाली, खूप स्मृती आहे. त्या स्मृती ग्रंथामध्ये विशिष्ट कर्म करून ते याग सिद्ध करून घेता येतो. त्याचे विधी त्यामध्ये दिलेले आहे.
काही श्रौत याग आहे, श्रुतीने सुद्धा सांगितलेला आहे. त्याच्यात सोमयाग हा श्रुतीने सांगितलेला याग आहे. विष्णू याग, दत्त याग वगैरे हे याग पौराणिक याग आहेत. विष्णू याग, दत्त याग आपण ऐकलेलं आहे. विष्णू याग कुठे होतात? खूप ठिकाणी. तिथे याग शब्द असतो लावलेला त्याला. विष्णू याग पुराणातून आलेले आहे ते आपल्याकडे. भगवान व्यासांनी पुराण ग्रंथातून ते आपल्यासाठी हे केलेले आहे. काही स्मार्त आहे स्मृतीमध्ये आणि काही श्रुतीमध्ये. श्रुतीमधले जे आहे ते सोमयग हा श्रुतीमधून आलेला याग आहे. हे कर्माचा पसारा अफाट असल्यामुळे आणि हे जे कर्म आहे हे तिन्ही याच्यात आलेले आहे. म्हणजे वेदांमध्येही कर्म आलं, स्मृती ग्रंथातही कर्म आलेलं आहे आणि पुराणातही कर्म आलेलं असल्यामुळे तिन्ही याच्यात हे याग आलेले आहेत. ते याग आपण बघितले. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या यागामध्ये मला माझे जो असलेलं द्रव्य जे आहे त्या द्रव्याच्या स्वामित्वाचा त्याग अपेक्षित आहे. बस. पाणी सोडलं एकदा इदन्न मम म्हणून की पुन्हा त्याच्याबद्दल विचार नाही. फार कठीण आहे ते. म्हणजे स्वामित्वाचा त्याग करणंच कठीण आहे, लवकर होत नाही. काही व्यावहारिक उदाहरणं आपण पाहिले, आपल्याला त्याच्याबद्दल म्हणजे तो विनोदही वाटतो, पण खरोखर ते आपलं मानवी प्रवृत्ती नाही होत. त्याग करण्याची आपली प्रवृत्ती नाही आहे. सांगितलं ना उदाहरणे, मंदाताईंनी सांगितलेलं आहे. कोणाला एखादा काही आपण देतो, एखादा शर्टाचा पीस देतो, हे देतो, काही साडी वगैरे देतो, चार चारदा असं बजावल्यासारखं करतो. नेसायची बरं का नक्की. पॅन्ट शिवा, शर्ट शिवा, माझ्या घरी घालून या वगैरे वगैरे हे जे आहेत की नाही. तर ह्यामध्ये अगदी सूक्ष्म मुद्दा बघा. तुम्ही जेव्हा ज्या क्षणी त्याचा त्याग केला ना, त्याग केल्यानंतर ती त्याची वस्तू झाली. पण त्याच्यानंतर तुमच्या सूचना काही कामाच्या आहेत का तिथे? त्यांनी घरी जाऊन ते बादलीमध्ये बुडून आपली फरशी पुसो किंवा टेलरकडे जाऊन त्याचा पॅन्ट शिव, शर्ट शिव. काय करायचं आहे आपल्याला? त्याचं एक अतिशयोक्ती अलंकार वापरून सांगितलं. पण नाही, माझ्याच्याने मला तो त्याग करवत नाही, हा त्यामध्ये मागचा मुद्दा आहे. एकदा दिलं त्याला की ते त्याचं झालं. इदन्न मम म्हटल्यानंतर हे माझं नाही, हे त्याचं आहे म्हटल्यानंतर तो ठरवेल आता काय करायचं त्याचं. त्या कपड्याचं काय करायचं? बहुतांश आपण अहेरात आलेले कपडे कुठे वापरतो सगळ्यांना माहीत आहे. आहे की नाही? दुसऱ्या ठिकाणी कुठे तसेच यज्ञ आपले लग्न झाले, कुठे झाले, तर ते नुसती देवाणघेवाण सुरू राहते बरेच ठिकाणी. ती फक्त ते याचं त्याच्या घरी, त्याचं त्याच्या घरी. खूपदा असं होते की तेच वापस आपल्याही घरी येते. मानवी स्वभावाचा आपण बघून राहिलो, असा आहे आपला स्वभाव. म्हणून तिथे त्यांनी जरा थोडंसं बजावून सांगितलं की त्याचा स्वामित्वाचा त्याग करा तुम्ही. आणि असा स्वामित्वाचा त्याग खऱ्या अर्थाने करायचा आहे. आणि तो करणं अवघड आहे, हे एवढ्या याच्यातून आपण शिकून घेऊ. आणि तो करायचा असेल याग तर तसा करायचा तो. दुसरा होम प्रकार आहे. याग झाल्यानंतर होम आहे. आता होम म्हणजे आपला शब्द सगळ्यांच्या पाठ आहे तो. एक अग्निकुंड असतं, होमाचं अग्निकुंड असतं. त्यामध्ये अग्नी प्रज्वलित करावा लागतो. या संपूर्ण होम, याग आणि यज्ञामध्ये जर एक कुठलीही गोष्ट जर खरं अनिवार्य असेल ना, तर काही यागांमध्ये, होमामध्ये आणि यज्ञामध्ये तर अग्नी हा अत्यंत अनिवार्य समजला गेलेला आहे. अग्निसंबंधी खूप आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अग्नीचं इतकं विशाल कार्य आहे या सृष्टीमध्ये निर्माण झाल्यापासून की जवळजवळ आपण त्याला दुर्लक्ष करून खरोखर काहीही करू शकत नाही अग्नीला. म्हणून सगळ्या आपल्या पूर्वमीमांसेमध्ये सगळ्या याचं प्रतिनिधित्व करणारा, फल देणारा अग्नीच आहे. त्या अग्नीचं इतकं विशाल कार्य आहे की त्याचं एक वेगळं पुराण झालं. अग्निपुराण नावच आहे त्याचं, अग्निपुराणच नाव आहे त्याचं. ते अग्निपुराण जरूर वाचावं, म्हणजे आपल्या लक्षात येईल की ऋषीमुनींनी किती सूक्ष्म विचार करून ठेवला. आणि अग्नीचा जो रोल आहे, भूमिका जी आहे या सृष्टीवर, कुठलंही शुभ कार्य बघा, जिथे अग्नीची गरज आहे तिथे तो अग्नी कुठे आहे शोधावा लागतो. पंचांग ज्यांनी थोडाफार अभ्यास केला आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही. वास्तू करायचा तर अग्नी पाहावा लागतो कुठे आहे. अग्नीचं 3 स्थान आहे. तो एक तर पृथ्वीवर असतो, अंतरिक्षात असतो, नाही तर तिकडे त्याच्यावरचं जे लोक आहेत तिकडे असतो. स्वर्गामध्ये की कुठे असतो तो, याच्यामध्ये भूर्भुवस्वाहा स्वर्गामध्ये असतो. तो
नेहमी आपल्या पृथ्वीवर राहत नाही, आणि तो जर नसेल तर तुमचे हे कार्य होत नाही. आणि म्हणून पंचांगात जे असे कॉलम आखलेले आहेत, जर थोडंसं बारकाईने पहा, एकदा पाहाच ते जाऊन खरं घरी. अग्नी कुठे आहे दिलेला आहे, अमके अमके मुहूर्त लग्नाचा आहे, परंतु अग्नी नसेल तर शून्य काढलेलं असते तिथे, आणि त्यावेळेस तो अग्नी कुठे आहे तेही लिहिलेलं असते. तो अंतरिक्षात असेल तर आपल्या काही कामाचा नसतो, तो आपल्याला इथे पृथ्वीवर पाहिजे असतो. कारण आम्ही हवन करून, अग्नीमध्ये हवन करून त्याला विनंती करतो की त्या ज्या देवता ज्या ज्या लोकांमध्ये बसलेल्या आहे त्या देवतांना मी हे हवीर द्रव्य जे तुला अर्पण केलेलं आहे, त्या देवतांचा, त्या हवीर द्रव्यांचा भोग त्या त्या देवतांना बाबा पोचून दे. अग्नीचं काम हे एकच आहे की याच्याकडून घ्यायचं, त्या त्या देवतेला पोचवायचं, त्या देवतेकडून आणायचं, आपल्यापर्यंत पोचवायचं. हे सगळं मधलं जे कार्य आहे ते फक्त अग्नीच करत आहे, बिलकुल अगदी. आणि अग्नीशिवाय कुठलंच काही साध्य होत नाही. 21 प्रकारचा अग्नी आहे, 21 प्रकारचा अग्नी आहे. नावही त्याचे याच्यामध्ये दिलेले आहेत. तपशिलाची आता योग्य आपण काही पाहू गरज नाही आपल्याला. त्यामध्ये एक उदाहरण देतो फक्त आणि पुढे जाऊ आपण. श्रीसूक्त सगळ्यांनी वाचलेलं आहे, जवळपास सगळ्यांचं म्हणत असतील तर पाठही आहे. आपल्याला जर संपत्ती पाहिजे आहे, ऐश्वर्य पाहिजे आहे, तर श्रीसूक्त म्हणा असं सांगतात. गुरुजींकडे गेलो तर रोज श्रीसूक्ताचा एक पाठ करा, तुमच्या इथे ऐश्वर्य येईल. श्री नावाचं आहे तिचं वैभव, श्री वैभव ते तुम्हाला प्राप्त होईल. पण श्रीसूक्तामध्ये त्या लक्ष्मीला म्हणजे हे मागितलीच नाही श्री कधी. तिथे जर वाचलं तर पहिलाच मंत्र बघा, हिरण्यवर्णाम हरणीम सुवर्ण रजतस्त्रजाम चंद्राम हिरण्यमीम जातवेदो म आवह आहे ना. जातवेदो म, जातवेद अग्नीचं नाव आहे. श्रीला माझ्याकडे अग्नीला सांगितलं बाबा घेऊन ये, मग आवह आवाहन कर तिला माझ्याकडे येण्यासाठी, त्या श्रीला. ता मावह जातवेदो लक्ष्मी अनपगामिनी. कशी आहे ती, आल्यानंतर लगेच गेली नाही पाहिजे. लक्ष्मी चंचल आहे म्हणतात ना, तशी नाही झाली पाहिजे ती. अनपगामिनी याचा अर्थ आहे ती स्थिर राहील अशी, पुन्हा जाणार नाही वापस लवकर अशी. लक्ष्मी अग्नीला विनंती करून सांगितलं की तू माझ्या घरी घेऊन ये. सांगा आता, प्रार्थना लक्ष्मीची, विनंती केली अग्नीला आणि त्याला सांगितलं. पण तो बिचारा, त्याच्याकडे ईश्वराने रोल निवडून दिलेल्या भूमिकाच त्याची ती आहे, तो करतो निमूटपणे ते कामं. पण जातवेद आहे तिथे. जातवेद हे अग्नीचं एक नाव आहे, एक स्वरूप आहे, एक त्याचा प्रकार आहे अग्नीचा. पण तो जातवेद आहे तो अग्नी, त्यालाच आपण मागितलं आहे. एक सुभाषित आपल्या ऐकण्यात असेल, आरोग्यम भास्करात इच्छेत. आरोग्यम भास्करात इच्छेत. आरोग्य पाहिजे असेल तर सूर्याची प्रार्थना करा. श्रियम इच्छेत हुताशनात. श्रियम इच्छेत हुताशनात. श्रियम म्हणजे ही श्री जर याची इच्छा असेल तर हुताशन हे अग्नीचं दुसरं नाव आहे. हुताशनात त्याची विनंती करा. तिथेही अग्नीलाच विनंती करा सांगितलेली आहे, अग्नीलाच विनंती केली. ज्ञानम इच्छेत जनार्दनात. मुक्ती इच्छेत जनार्दनात आहे. ज्ञानम इच्छेत महेश्वरात. ज्ञानम इच्छेत महेश्वरात आणि मुक्तीम इच्छेत जनार्दनात. ज्ञान पाहिजे असेल शंकराची प्रार्थना करा, मुक्ती पाहिजे असेल विष्णूची प्रार्थना करा, जनार्दनाची प्रार्थना करा. आरोग्य पाहिजे असेल सूर्याची प्रार्थना करा, आणि श्री वैभव संपत्ती पाहिजे असेल तर त्या हुताशन म्हणजे अग्नीची प्रार्थना करा. आता लक्षात घ्या इथे की या अग्नीला किती, या आपल्या वेदांमध्ये किती महत्त्वाचं स्थान आहे. तिथे एकही आपलं शुभ कार्य अग्नीच्या आवाहनाशिवाय होतच नाही होत. बिलकुल लग्नामध्ये होम असतो, हवन असते, करतो आपण, ते फारच महत्त्वाचं आहे. त्याचे मंत्राचे अर्थ पाहिले ना तर एकही डायव्हर्स होणार नाही पुढे. मंत्राचा अर्थ जर सप्तपदीचे मंत्राचे अर्थ वाचा तर कोणाची हिंमत होणार नाही कोर्टात जाऊन तो ॲप्लिकेशन सही करायची, होणारच नाही बिलकुल. कारण काय की ते अशा रीतीने तुम्हाला बंधनात टाकून दिलेलं आहे की जीवनभर आपल्या भारेला आपल्याला सोडता येत नाही. का सोडता येत नाही? पुरुष तरी दुसरं लग्न करू शकतो, पण स्त्रियांना पुनर्विवाह मंजूरच नाही शास्त्राला. आपण म्हणाल हा आता स्त्रीवर अन्याय झाला नाही का, स्त्रीवर एवढा मोठा अन्याय, आता तर सध्या फार पंचायत आहे सगळी. पण त्यांनी कुठे शास्त्र वाचलेलं आहे? त्याचं कारण फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवूया इथे.
कन्यादान फक्त एकदाच होत असते, लक्षात ठेवायचं. अगदी पहा, का पुनर्विवाह नाही सांगितला शास्त्राने. शास्त्रामध्ये कन्यादानाची फक्त एकदाच मंत्र म्हणून कन्यादान करता येते, दुसऱ्यांदा तिचं दानच होत नाही. आणि म्हणून स्त्रीचा जर ती विधवा असेल ना, तर तिला विवाह सांगितलं होऊच शकत नाही. विवाह संस्कारच होऊ नाही शकत तिच्यावर. कन्यादानाचे मंत्र फक्त एकदाच पित्याला म्हणता येतात, तो दुसऱ्यांदा, कारण दान केलेली वस्तू आहे. हो, आता मी जर तुम्हाला काही दान केलं तर वर्षभराने पुन्हा मागायला येईल का तुम्हाला? ती द्या मला वापस, मागू नाही शकत. आपल्याला काही गोष्टी आपल्या शास्त्राच्या खूप आवडतात, अगदी म्हणजे त्याला आपली मान्यता असते. ते आपण अगदी म्हणतो नाही खरोखरच छान आहे. कोणते छान आहे? चोरी करू नये, एकदम छान आहे, आवडतं. मद्यपान करू नये, बरोबर आहे तुमचं म्हणणं. सत्यम वद, एकदम बरोबर आहे. धर्मंचर, धर्माप्रमाणे आचरण करा, हो हेही मान्य आहे मला. पुढे जाल ना तसं, तर त्यांनी सांगितलं की यज्ञात पशुचा बळी द्या. नाही बा, हे काही आपल्या सत्सत विवेक बुद्धीला पटत नाही. आपल्या बरं, माझ्या कॉन्शियसला हे काही पटत नाही. विधवा स्त्रीने पुनर्विवाह करू नये, नाही हे आम्हाला पटत नाही आमच्या सत्सत विवेक बुद्धीला. जीवाच्या विषयांच्या वासना पूर्ण करण्यासाठी आपल्या वेदात एकही आज्ञा नाही, मंत्र नाही, काही नाही. वैषयिक इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीच नाही आहे त्यांनी केलं. का पूर्ण? आपल्याला आवडत नाही ते. यज्ञामध्ये पशु मारू नये, ती हिंसा आहे. आणि आपल्या इथे सांगते की अहिंसा करा म्हणून, पण त्याच्या मागचं रहस्यच आपल्याला माहीत नाही राहत. म्हणून आपण ते यज्ञातले पशु मारण्याची सध्या बंदच झालेलं आहे म्हणते, तेही बंद पडलेले आहे. आणि पुनर्विवाहाचे तर ते कोणत्या त्या लॉर्ड डलहौसीच्या सुधारणा झाल्या ना म्हणतात त्या, तिथे मग पुनर्विवाह सुरू झाले. पुनर्विवाह होत नव्हते. त्याचं हे कारण आहे, शास्त्र संस्कारच होत नाही त्याच्यात. दुसरे आणखी कारण आहे त्याच्यामध्ये की एक शुद्ध वंश प्रजेचा हे हो, ते तो प्रवाह आहे प्रजेचा. ज्या गोत्रामध्ये तिला दिलेलं असते, तिची जबाबदारी आहे की त्या गोत्रामध्ये मी अत्यंत शुद्ध अशी प्रजा निर्माण करेल, तो प्रवाह भंगीर करणार नाही. म्हणून तिला त्या गोत्राशिवाय जाताच येत नाही नंतर कुठे, कारण व्यवस्थाच नाही आहे तशी काही, तिथेच राहावं लागते फक्त. म्हणून तिला डिफेसिंग केलं. डिफेसिंग म्हणजे तिला डोक्यावरचे केस काढायला लावले. तिला आपल्याला असं वाटते वरवर पाहता की तिला विकृत केलेलं आहे. विकृत वगैरे नाही केलेलं, समाजाची तिच्यावर कुठलीही वाईट दृष्टी जाऊ नये म्हणून तिला असं करून ठेवलेलं आहे की तू आता पांढरे कपडे नेस, डोक्यावरचे केस काढून घे. कुठल्याही शुभ कार्यामध्ये त्या स्त्रीला समोर उभं राहून ही आज्ञा आहे. आज्ञा आहे ती. लग्न कार्य असतं ना, त्यामध्ये सगळ्यात समोर विधवा स्त्रीला राहण्याची परवानगी नाही आहे. कुठल्याही कुळाचाराचा स्वयंपाक करण्याची तिला परवानगी नाही आहे. किती बारीक शास्त्र लावून दिलं. कारण ती बिचारी म्हणजे तिचा पती गेल्यामुळे ती विरहिणी आहे. एक तर विरह तिच्या अंतःकरणामध्ये अगदी दृढ झालेला आहे. ती अतृप्त आहे. अतृप्त आणि विरह अंतःकरणाने शुभ कार्याचा स्वयंपाक होऊ शकत नाही, होतच नाही तो. तिथे ती सुवासिनीच पाहिजे, जिला सौभाग्य प्राप्त आहे अशी सुवासिनीने तो स्वयंपाक करायचा असतो. भगवंताला नैवेद्य देण्यासाठी तृप्त अंतःकरणाने त्याला नैवेद्य अर्पण करावं लागतं. या स्त्रीचा त्याच्यासाठी हातचा स्वयंपाक चालत नाही. विषयांतर होईल, पण जाऊ दे, आपण थांबू इथे. मुद्दा लक्षात ठेवूया. हे बारकावे ह्या सगळ्या पूर्वमीमांसेने आपलं जीवन व्यवस्थित सुचारू रूपाने चालवं यासाठी हे घालून दिलेली घडी आहे. बिलकुल ते आपल्याला न कळल्यामुळे आपण फक्त आपल्या वरवर दिसणाऱ्या, नाही आता कसं काय करायचं, मग ही तरुण मुलगी आहे, मग इतके आयुष्य असंच काढेल का, द्या लावून तिचा विवाह लावून द्या. धर्माचं बिघडत नाही आहे काही. बिघाड होईल त्या कुळामध्ये होईल, जो काय व्हायचं तर होईल. परवा सांगितलेलं लक्षात ठेवायचं कायम बिलकुल. ती जर आपण त्या कुलाची मर्यादा जर भंग केली असेल तर त्याच्यानंतर काही दिवसांनी त्या कुळाचा वंशविच्छेद होतो. आणखी एक मुद्दा सांगितला अगोदरच्या प्रवचनात मंदादा यांनी, संतती विकृती निर्माण होते त्याच्यामध्ये. तुम्हाला चांगली संतती नाही करताय, संततीची विकृती होऊन जाते. तो संस्कार होत नाही तिच्यावर. गर्भाधान संस्काराला इतकं अनन्यसाधारण महत्त्व आहे. हो काय, अगदी पुराणातलं एक उदाहरण दिलेलं आहे, तेच पाहून आपण पुढे जाऊया. धृतराष्ट्र माहीत आहे ना सगळ्यांना, आंधळा होता. आणि पंडूराजा माहीत आहे सगळ्यांना,
त्याला पंडू रोग झाला होता. राजा, कारण माहिती आहे काय? कारण जर ऐकाल ना तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. ते अंबा आणि अंबालिका, त्याच्या ज्या दोन बायका होत्या ना, त्यांचा पती वारला होता आणि म्हणून गंगाच ना ती, ते अंबा आणि अंबालिकेची सासू म्हणजे याची आई, तिचं नाव काय आहे? सत्यवती. सत्यवती. आणि हा तिचा मुलगा भगवान व्यास ज्यांनी हे लिहिले हे, तिला वाटलं की आपल्याला हे पुत्र संततीच नाही, मग काय करायचं. आता ती बिचारी स्त्री, तिने की फारसं शास्त्र पठण व्यासांना बोलवलं, हे अंबा आणि अंबालिका आहे ना, यांना पुत्र संतती तुम्ही प्रदान करा. पूर्वी पुत्र संतती अशी प्रकारे प्रदान व्हायची मंत्रांच्या द्वारे. बरं लक्षात ठेवायचं, मंत्रांच्या द्वारे पुत्र संतती होत होती. कुंतीला कर्ण झालाच ना दुर्वास ऋषीच्या मंत्राने व्हायची. कारण त्याचं दुसरं कारणही आहे, एक लक्षात ठेवूया आपण इथे, विषय निघाला म्हणून. हे सगळे ऋषीमुनी ऊर्ध्वरेतस होते, त्याला ऊर्ध्वरेतस म्हणतात. आपण सगळे प्रापंचिक कुणीही ऊर्ध्वरेतस नाही, आणि म्हणून ते ऊर्ध्वरेतस होते. त्यांच्यामध्ये त्यांच्या ज्या शक्तीचा प्रवाह खालून वर गेलेला असतो, त्याला ऊर्ध्वरेतस म्हणतात. ते नुसत्या संकल्पाने, नुसते दृष्टिक्षेप करून गर्भधारणा करत होते. दृष्टिक्षेप करून गर्भधारणा करत होते, इतके त्यांचं सामर्थ्य होतं. बोलवलं त्यांना भगवान व्यासांना, ही अंबा आणि अंबालिका यांना पुत्र पाहिजे. भगवान व्यासांनी सांगितलं पंचांग पाहून, आज तो विधी आपल्या गर्भधानाचा संस्काराचा मुहूर्त नाही, ते मला माहीत नाही, तू पहिले हे कर, मी सांगितलेलं. आईची आज्ञाही मोडली नाही. ते म्हणे ठीक आहे बाबा. ते बसले आपले पाठो एकी केला, ते तर ध्यान लावून बसले ना. पहिले ती अंबा आली. ती घाबरली होती स्त्री. एवढ्या मोठ्या तेजस्वी ऋषीसमोर जायचं म्हणून ती घाबरली आणि जाऊन बसत नाही. तिने गच्च डोळे बंद करून घेतले आणि यांनी मंत्र म्हटला. यांनी काही यांचे डोळे बंदच होते, तिन्ही डोळे बंद केले आणि तो मंत्र त्याच वेळेस म्हटला गेला. गर्भधान संस्कार झाला. परिणाम काय झाला? आंधळा पुत्र निर्माण. आंधळा झाला. ती अंबालिका आली पुढे. ती तशीच घाबरलेली होती. ती इतकी घाबरली की ती पांढरी फट्ट पडली एकदम. तिच्या अंगातलं सगळं त्राण गेल्यासारखं झालं बिलकुल. सगळं रक्त जागच्या जागी आटून गेलं की काय असं वाटलं. तिने डोळे नाही बंद केले फक्त. आणि व्यासांनी हे केलं. मुहूर्त नव्हता गर्भधानाचा. मुहूर्ताशिवाय केलेले कार्य आहे, त्याचं कसं फळ येते हे आपण पाहून राहिलो आहे. झालं पंडू राजा. पंडू रोगासहितच त्यांची जन्म झाला त्यांचा. तिने पाहिलं बापरे काय सत्यवती म्हणून. दासी पाठवली शेवटी. ती दासी खूप अनुष्ठान करणारी, उपासना करणारी होती. ती खूप बिचारी म्हणजे सात्विक होती. ती घाबरली नाही. तिने हात जोडले. भगवान व्यासांना म्हटलं मी इथे बसते, मी अत्यंत काय म्हणतात त्याला अडाणी आहे, अजाण आहे, मला काही माहीत नाही, मी तुमच्यासमोर फक्त अत्यंत समर्पित होऊन बसते. व्यास ऋषींचे मंत्र सुरूच होते. मंत्र विदुराचा जन्म झाला. विदुर पण तो दासीपुत्र असल्यामुळे राजाला तो राज्य म्हणजे त्याचा राज्याभिषेक करण्याचा अधिकार त्याला नव्हता. विदुर आपल्याला माहीत आहे भगवान श्रीकृष्णाचा श्रेष्ठ भक्त होता. कारण त्या दासीने त्यावेळेस भगवंताची आराधना केली. चित्त अत्यंत सत्वगुणाने प्रेरित होतं आणि त्या अवस्थेमध्ये ते जे जीव तिथे आलेला आहे त्या जीवाला अगोदरच हे असे संस्कार झाले. अगोदरचे 2 संस्कार विकृत झाले. धृतराष्ट्रही तसा निघाला आणि हा आपला पंडूराजाही लवकरच मृत झाला. त्याला पुढे शापही होता वगैरे, ती कथा जाऊ द्या. मुद्दा आपण इथे पाहून राहिलो आहोत. इथे हे यज्ञ यागामध्ये जे काही असं हे जे चालतं ना, हाही यज्ञच आहे. येईल पुढे त्याचं विवरण, त्यावेळेस पाहू आपण. हे सगळे संस्कार आणि हे मंत्र यांची याच्यामध्ये इत्थंभूत माहिती आपल्याला आलेली. होम पाहून राहिलो होतं, पण होमाच्या याच्यात पाहू. अग्निकुंडामध्ये देवतेला उद्देशून मंत्राने अग्नी प्रज्वलित करायचा. अग्नी प्रज्वलित करण्याचे ते काष्ट होते, ते असे फिरून बघा कुठेतरी दिसते. ते आता नाही असते. मंत्राग्नी निर्माण करायचे आणि त्या अग्नीला तिथे कुंडामध्ये स्थापन करायचे मंत्राद्वारे. आणि त्याच्या ज्या काही उद्देशाने आपण जो हा करतो आहे होम, त्या होमाचे जे मंत्र आहे त्या विशिष्ट कामनांसाठी कोणतं हवीर द्रव्य पाहिजे याची निवड केलेली असते. सगळीकडे एकच
हवीर द्रव्य नसते. हवीर द्रव्य म्हणजे यज्ञामध्ये होमामध्ये टाकण्याचे जे द्रव्य आहे त्याला हवीर द्रव्य म्हणतात, हवीर द्रव्यच म्हणतात. आणि त्या अग्नीला अर्पण करण्यासाठी जे हे पाहिजे ते निवडलेले पदार्थ असतात. अगदीच कुठे तांदूळच असतात, कुठे तीळ असतात, कुठे घृत लावून तीळ असतात हे, आणि काही झाडांचे समिधा, त्याला समिधा म्हणतात, तेच असतात. झाडही निवडलेल्या वडाच्या, पिंपळाच्या वगैरे असे झाडांचे आहे. कारण निवडलेलं आहे म्हणजे कारण सांगितलेलं आहे त्यांनी की ते ज्या समिधा आहेत त्या समिधेपासनं जो धूर निर्माण होतो तो धूर त्या देवतेपर्यंत यांची जी काही इच्छा असेल ती घेऊन जाणारा असतो. यांनी जे हवीर द्रव्य दिलं, आणि सगळ्या देवतांचं हे अन्न आहे, लक्षात ठेवायचं. देवतांचं अन्न हे हवीर द्रव्य, यज्ञामध्ये अर्पण केलेले जे हवीर द्रव्य आहे त्याच्या वासाने ते तृप्त होत असतात. त्यांना असं वाढून केलेलं अन्नाची काही गरज नाही. सांगितलं होतं मंदाताईंनी की स्थूल भोग त्यांना काही गरज नाही, ते वासानेच तृप्त होणारे असतात, कारण ते सूक्ष्म आहेत म्हणून त्यांना सूक्ष्म अन्न चालते. आणि देवतांचं अन्न हेच आहे, हवीर द्रव्यांचं त्याचा त्यांना सुवास आला की ते तृप्त होऊन जातं. ते हवीर द्रव्य कोणत्या झाडाच्या समिधा पाहिजे, कोणतं द्रव्य पाहिजे, हे प्रत्येक यागाच्या कशासाठी याग करता, याच्यावर कशासाठी होम करता याच्यावर ठरलेलं असते. त्याप्रमाणे हे सगळं निवडून कुंडाचा आकार, हवीर द्रव्याची निवड ठरवली जाते. मंत्रामध्ये काष्टाच्या याच्यातून मंथन करून तो हे केलेला असतो, अग्नी निर्माण केलेला असतो. मंत्रांनी अग्नी प्रज्वलित ठेवून त्याला आहुत्या दिल्या जातात. देवतांच्या उद्देशाने आहुत्या टाकल्या जातात. होम आणि हवन याचे अर्थ एकच आहे, दोघांची अर्थ एकच आहे, काही वेगळे हवर नाही. आणि आहुतांच्या द्वारे जे देवतांना आपण अन्न पुरवले जातो त्या अन्नाद्वारे त्या देवता संतुष्ट होतात. हा अग्नी जो आहे, हे अग्नी तिथे त्यांना ते वाहून नेतो. अग्नीचं कामच आहे वाहून नेणे. तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो गती उत्पन्न करतो. अग्नीचं मुख्य कार्य गती करणे असंच आहे. अग्निरथ आगमन आहे ना, सूचक लोह ताम्र पट्टिका, हे मराठीतलं नाव कशाचं आहे, सिग्नलचं नाव. अग्निरथ आगमन सूचक लोह ताम्र पट्टिका, ते सिग्नल होते पूर्वी, असे पळायचे. अग्निरथ गती निर्माण करणार आहे तो. आणि हवनाद्वारे देवतेला द्यायचं अन्न म्हणजे हव्य, म्हणजे हवी म्हणतात त्याला. त्याचा वाहक अग्नी, म्हणून अग्नीचं एक नाव हव्य वाहन असं ठरलेलं आहे. हव्य वाहन नावाचं अग्नीच झालेलं आहे. अग्नीचं एक नाव आहे. आता किती नावं पाहिले, जातवेद पाहिला आपण, जातवेद अग्नीचा. हा हव्य वाहन दुसरा, हा अग्नी दुसरा. तिसरं पाहिलं हुताशन, हुताशन अग्नीच आहे. असे जवळजवळ 21 प्रकारचे अग्नी आहे. त्यांची निर्णय नावं आहे, त्यांचे कार्य वेगवेगळे आहे. आता विषय निघाला म्हणून 2-4 आपल्यालाही माहीत आहे. तो अग्नी आपल्या याच्यात जाऊन बसलेला आहे पोटामध्ये. जठरा अग्नी पचामी अन्यम चतुर्विधम, 4 प्रकारचं अन्न मीच तिथे जाऊन. वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः, 4 प्रकारचं अन्न मीच पचन करून देतो अर्जुन. काय अग्नी, शरीराचं टेम्परेचर इथे, हा अग्नी आहे. हा निघून गेला की हे थंडच होऊन जाते, मग पुन्हा गरम होत नाही ते. त्याला काय अग्नी म्हणतात. काय अग्नी, हा जठराग्नी. असे अग्नीचे रोल आहेत, भूमिका दिलेल्या आहे अग्नीकडे. या अग्नीने संपूर्ण सृष्टीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. जीवाला जिवंत ठेवलेलं आहे त्यांनी, आणि जे जिवंत नाही त्यांनाही पुढे नेऊन देण्याचं काम त्याच्याचकडे येते. म्हणून चिताग्नी तोच आहे शेवटी, तो तेच काम करते तो शेवटी. म्हणून अग्नी खूपच व्यापक आहे. अग्नी या अर्थाने तो खूप व्याप आहे त्याचा आपल्या जीवनामध्ये. म्हणून आपल्याला सगळ्या काही क्रिया, या शरीराला जर पहिला घास द्यायचा असेल ना, तर शास्त्र असं सांगते तुम्ही पहिला घास स्वतः घेऊ नका, वैश्वदेव करा. पहिले अग्नीला ते अर्पण करावं लागते. पूर्वी खेड्यातल्या बायका, त्यांना बिचाऱ्यांना काही कळत नव्हतं, पण स्वयंपाक झाला की ते असे 4 शीतं घ्यायचे, त्या चुलीमध्ये अग्नीमध्ये टाकून द्यायचे. हा अजूनही ती पद्धत काही ठिकाणी आहे. आता गॅस आले आहे, कुठे टाकते, स्वच्छता बिघडते. म्हणून ते बटन बंद केलं की अग्नी गेला, त्याला काही मिळतच नाही खायला. त्याच्यावर शिजवलेलं आपण खातो, तो उपाशी राहतो, ते आपण खातो, आपला अग्नी बिघडून जातो. इथला अग्नी बिघडला, त्याला काही अगोदर दिलं नाही, पहिले आपणच
खाल्लं, स्वतःसाठी खाल्लं, ते पाप आहे. भगवद्गीता सांगते ते पाप असल्यामुळे तो अग्नी बिघडून जातो आणि आपलं शरीर स्वास्थ्य बिघडते. वयाच्या 30व्या वर्षी BP, डायबिटीस वगैरे वगैरे वगैरे, एक खूप मोठी यादी मागे लागते आपल्या अगोदर. नाही आपण हे सांभाळू शकलो, सृष्टीचे नियम नाही सांभाळले, भगवंताने जे नियम घालून दिलेले आहे जिवंत राहण्यासाठी, सुखी होण्यासाठी केले आहो, ते आपण असे हे करून टाकले. बिलकुल लटंट व्हायलेशन आहे, बिलकुल कोड ऑफ कंडक्टचं. त्याचं फळ बघा आता 5व्या वर्षी चष्मे लागतात. अगदी सत्य गोष्ट सांगतो, आम्ही जिथे राहत होतो अमरावतीला, तिथे त्या किती वर्षाचा होता तो, 8 की 9 वर्षाचा मुलगा होता आमच्या घरासमोर. इन्सुलिनचं इंजेक्शन, सांगा बरं तुम्ही आता काय विकृती निर्माण झालेल्या आहेत. त्याच्या या विकृती निर्माण झाल्या. इंद्रियांच्या देवता तृप्त नाही आहेत, अग्नी तृप्त नाही आहे, काही तृप्त नाही आहे. बस भुंजते ते त्वगम पापा ये पचंती आत्मकारणात, भगवद्गीता सांगते. ते पाप भक्षण करतात जे स्वतःसाठी खातात ते. चला मुद्दा लक्षात घेऊया आपण. हा अग्नी आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं स्थान ठेवून आहे. त्या यज्ञीला असं सांभाळावं लागते. आता पुढे यज्ञ आहेत. यज्ञ पाहू आपण. यज्ञ तर फार अगदी काय म्हणतात त्याला, खूप व्यापक, शब्दच खूप व्यापक आहे मुळातच. इतका व्यापक आहे की त्याचे खूप अर्थ आहे. यज्ञ या शब्दाचे, यज्ञ या शब्दाचा एक मुख्य अर्थ आहे की सगळ्या प्रकारचे जीव जेवढे कर्म करतो त्या कर्मामधलं सर्वश्रेष्ठ कर्म काही असेल तर यज्ञ आहे. इथे यज्ञ म्हणजे, यज्ञ हा अग्निकुंडामध्ये अग्नी प्रज्वलित करून त्याला काही हवीर द्रव्य अर्पण करणे असं गृहीत धरलेलं आहे हा यज्ञ. पण यज्ञ एवढंच नाही आहे आणि त्याचा अर्थ एवढा संकुचित नाही आहे. यज्ञ शब्द इतका व्यापक आहे की यज्ञ शब्दाचे खूप अर्थ आहे. यज्ञ शब्दाचा अर्थ कर्म आहे आणि कर्म शब्दाचा अर्थ आपला स्वधर्म आहे. स्वधर्म म्हणजे विहित कर्माचरण असा आहे. विहित कर्माचरण असा त्याचा अर्थ आहे. विहित कर्माचरण म्हणजे आलं सगळं ते पूर्वमीमांसेप्रमाणे ज्या काही वेदांच्या आज्ञा आहेत मला दिलेल्या, त्या आज्ञांचं पालन करणे, जे वेदांनी कर म्हणून सांगितलेलं आहे ते आपण करणे, ते विहित कर्माचरण. त्यालाही यज्ञच म्हणतात. तो यज्ञच आहे. यज्ञाचा एक अर्थ विष्णू आहे. यज्ञो वै विष्णू, हो, यज्ञाचा अर्थ विष्णू आहे. यज्ञो वै शिव, शिवही यज्ञाचाच अर्थ आहे. यज्ञ शिव आहे, यज्ञ विष्णू आहे, यज्ञ कर्म आहे. आणि यज्ञाचे असे खूप व्यापक त्याचं प्रतिनिधित्व करतो बिलकुल. आणि यज्ञाचं म्हणजे तेच मूळ स्वरूप नाही आहे, लक्षात ठेवायचं. 4थ्या अध्यायामध्ये जे यज्ञ आलेले आहेत ना, तिथे कुठेही अग्नी कुंडन होम नाही आहे. तिथे आपण आपले जे भोग भोगतो तोही यज्ञच आहे. आपण जे भोग भोगतो, मी डोळ्यांनी काही पाहिलं, हा डोळ्यांनी केलेला यज्ञ आहे. ते रूप जे पाहिलं ना, त्या रूपाचा मी भोग घेतला, तर ते माझ्या डोळ्याने त्या रूपाचं, या दोन्ही मिळून जे काही घडलेला तो सुद्धा यज्ञ आहे. आपल्या सगळ्या पंचज्ञानेंद्रियाने त्यांचे भोग घेणे हा यज्ञ आहे बिलकुल. म्हणणार होतो मी आता. इंद्रिया, ते सगळे इंद्रियांचे यज्ञच आहे. त्यांनी इंद्रियांनी आपापले भोग घेणे हा यज्ञ आहे. उदर वर्णनो हे जाणीजे, समर्थांनी सूचना देऊनच ठेवलेली आहे. सगळे यज्ञ, माझं प्रत्येक कर्म यज्ञत कर्म करो मी, जे काही मी करेन ते आराधना करणे यज्ञ आहे. तोही यज्ञच आहे. आणि खूप 22-23 प्रकारचे यज्ञ 4थ्या अध्यायामध्ये आलेले आहे. आपल्याला त्याच्यामध्ये एकच संदेश इथे घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे. सांगितलं आहे परमपूज्य म्हणतात त्यांनी, कुठला तरी एक यज्ञ करावं रोज कमीत कमी, त्याच्याशिवाय झोपायचं नाही. आणि आपण घेतली आहे ना शपथ, ते शेवटी आत्मसाक्षात्कार केल्याशिवाय इथून जायचं नाही. इथून जायचं नाही बिलकुल. जकार्तातून जायचं नाही. जकार्तातूनही जायचं नाही बिलकुल. ह्या करता जकार्ताला आले. आणि हा यज्ञाला इतकं का महत्व आलं? अहो, यज्ञासहित प्रजा भगवंताने निर्माण केली. भगवान भगवद्गीतेमध्ये सांगतात आहे स्वतः, सह यज्ञ प्रजा सृष्टवा पूर्ववाच्य प्रजापती. ह्या यज्ञाच्या द्वारे तुम्ही देवतांना संतुष्ट करा, देवता तुम्हाला संतुष्ट करेल. परस्परम भावयंतः,
दोन्ही एकमेकाला संतुष्ट करून तुम्ही दोघेही सुखाने राहा इथे. आता काय झालेलं आहे, आपण त्यांना संतुष्ट करत नाही, त्यांनी आपल्याला संतुष्ट केले नाही. परिणाम काय झाला बघा. पूर्वी हे दुष्काळ पडायचे, ते यज्ञयागच करायचे. त्यावेळेस यज्ञात भवंती पर्जन्य आहे ना, भगवद्गीतेचा श्लोकच आहे. त्याचा यज्ञ आहे. यज्ञामधूनच पर्जन्याची वृष्टी झाली पाहिजे असा पूर्वी दंडक होता. ते यज्ञ करायचे पूर्वी. पावसाळा सुरू होण्याच्या बरोबर एक यज्ञ त्यांनी सांगितलेला आहे. पर्जन्यष्टी यज्ञ आहे. तो इष्टीच आहे. पर्जन्य पडावं या कामनेने केला पर्जन्यष्टी यज्ञ आहे तो. आता आपण म्हणाल आता यज्ञ नाही करत तर पाऊस पडत नाही काय. इतकं बारीक आणि सुंदर मुद्दा शास्त्राने आपल्यासमोर ठेवलेला आहे की पाऊस पडेल, यज्ञ केला नाही तरी पडेल, पाऊस पडेल. परंतु यज्ञ करून जे पिकं येतील, जेव्हा जी पिकं येतील ना, ते अधिक सत्वगुणी असतात, लक्षात ठेवायचं. आणि यज्ञ न करता पिकं येत नाही किंवा ते सत्वगुणी होत नाही, ते नुसतं धनधान्य उत्पन्न करतात. त्याच्यामध्ये सत्व राहणार नाही बिलकुल. आणि आज असंच होऊन राहिलेलं आहे. पिकं येतात, यज्ञ पाऊस पडतो, आणि एक वेळ अशी येते की तो जेव्हा रुष्ट होतो, इंद्र, बरं, हे सगळ्या पर्जन्य वगैरे हे करण्याचा तो इंद्रच आहे, त्याचा मालक. मेघांच्या द्वारे तो यज्ञ पाडतो, त्याचा स्वामी इंद्र आहे. तो रुसला होता ना, माहिती आहे ना, सगळी भागवतामध्ये कथा आहे, जाऊन कथेमध्ये वेळ जातो. इंद्राला संतुष्ट न करता हे केलं तर तो काय करेल, त्याला आठवलं त्यावेळेस तो पाणी पाडून देतो. इतकं पाडतो तो की सगळेच्या सगळे वाहूनच जातात मी एकदम. आता बघा असंच होऊन राहिलेलं सध्या कुठे. आणि तो त्याला विसरला तो की इथे पाऊस पडणं बंद होते. मग 2-3 वर्ष पडतच नाही. एक तर अतिवृष्टी किंवा अवृष्टी, या 2 प्रकारेच फक्त इथे चालतात. यज्ञ करून त्याला तृप्त करा, तो बरोबर तुम्हाला त्यावेळेस त्याचं हे करेल. हा यातला शास्त्रार्थ आहे. त्या पर्जन्याने जे धान्य उगवेल ते तुमच्यामध्ये सत्वगुण निर्माण करणारं राहील. आपलं वैचारिक संतुलन ते सांभाळून ठेवणारं आहे. ते अंतःकरणाची धृती टिकवून ठेवणारं आहे सत्वगुण. आणि सत्वगुण आपल्याला परमार्थाला खूप मदत करणारा आहे. त्याच्याशिवाय हे जे वरून नुसतं जे पडते ते पाणी पडते, तो काही पर्जन्य राहत. त्या पाण्यामधून जे काही निघेल ना, त्यातून सत्वगुण अजिबात राहत नाही. नुसतं शरीराचं थोडंफार पोषण होते, त्याच्यामध्ये पूर्ण पोषण होत नाही. असा त्या पर्जन्यष्टीचा मूळ उद्देश आहे. म्हणून यज्ञ हा करावा. यज्ञाशिवाय रोज यज्ञ करायचा आदेश आहे. आता आहेच आपल्यामध्ये 4-5 यज्ञ, ते वाचूनच दाखवतो. बिलकुल पूर्वमीमांसा दर्शनात यज्ञाचे अत्यंत महत्त्व प्रतिपादिले आहे. यज्ञाची सांगोपांग माहिती यजुर्वेदात विस्ताराने आली आहे. आता हे काही शब्द आहे, हे लक्षात ठेवायचे बघा. इष्टी, क्रतू, मख, मेध, याग, यज्ञ, स्वाहाकार, हवन, इतके शब्द आपल्या वाचनात येतील. या सगळ्यांचा अर्थ हे यज्ञवाचक शब्द आहेत. हे सर्व काय काय आहेत. इष्टी म्हणजे यज्ञ, क्रतू यज्ञ, क्रतू यज्ञाला यज्ञाचंच नाव आहे, लक्षात ठेवायचं. मख, जेव्हा आपल्या इथे लग्न वगैरे होतात ना, मौंजे होतात, एक ग्रहमख केला जातो, नाव आहे ग्रहमख. ज्यांनी ते पाहिलं असेल त्यांच्या लक्षात, त्याला ग्रहमख म्हणतात. ग्रहांची शांती करावी लागते म्हणून त्याला ग्रहमख म्हणतात. मख म्हणजे यज्ञ. मेध, याग, याग झालेलंच आहे, यज्ञ. स्वाहाकार, हवन, हे सर्व यज्ञवाचक शब्द आहेत. आणि ते वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या निमित्तांनी वेगवेगळ्या कारणांनी केल्या जाणाऱ्या यज्ञांची ती नावे आहेत. बिलकुल. आणि हे यज्ञाचं मुख्य करण्याचं काम कोणाकडे असेल तर ते गृहस्थाश्रमी असलेल्या पुरुषाकडे आहे. कारण यज्ञ करण्यासाठी तो गृहस्थाश्रमी असणं आवश्यक आहे. सपत्निकच यज्ञामध्ये बसावं लागतं. सपत्निक यज्ञामध्ये आहुती टाकाव्या लागतात. आणि म्हणून त्रैवर्णीय जे आहेत त्या त्रैवर्णीयांना या यज्ञाचं यजमान होण्याचा अधिकार आहे. यजमान शब्द लक्षात ठेवा, यजमान होण्याचा. पण यज्ञ करून घेण्याचा अधिकार शास्त्राने ब्राह्मणांना दिलेला आहे फक्त, बरं का. यजन करण्याचा अधिकार त्रैवर्णिकांना आहे. ते सगळे यज्ञ करू शकतात. पण याजनाचा म्हणजे यज्ञ करवून घेण्याचा अधिकार ब्राह्मणाला दिलेला आहे. ब्राह्मणाकडूनच ते यज्ञ करून घ्यावे लागतात. कारण ब्राह्मण हा भगवंताच्या मुखातून आले. ब्राह्मणोस्य मुखमासित, बरोबर आहे. बाहुराजन्य कृत. आणि मुखात इंद्रश्च अग्निश्च प्राणात वायुरजाता, मुखामध्ये अग्नी आहे आणि मुख ब्राह्मणी आहे. म्हणून ब्राह्मण जेव्हा अग्नीला आवाहन करतो तेव्हा अग्नी ताबडतोब येतो.
दोन्ही मुखातच आहेत ते विराट पुरुषाचं. सहस्र शीर्षा पुरुष आहे, हे जे पुरुष सुक्त आहे त्यामध्ये त्याची जी पुरुषाची जी हे केलेली आहे, त्याच्या कोणत्या कोणत्या अवयवावर काय काय आहे ते दिलेलं आहे. ब्राह्मणोसे मुखमासित बाहू राजन्य कृता, क्षत्रिय बाहूमध्ये आहे. कुरु तदस्य यद वैशे पद्भ्याम शूद्रो अजायत. खालच्या भाग, मांडीच्या खालच्या भागामध्ये वैश्य आहेत आणि पायामध्ये शूद्र आहेत. शूद्रो अजायत. आणि त्याच्या मुखामध्ये अग्नी आहे विराटाच्या, तिथेच ब्राह्मण आहे. आणि म्हणून प्रत्येक यज्ञामध्ये ब्राह्मणाकडून तो करून घ्यावा लागतो. गृहस्थांनी, प्रत्येक गृहस्थांनी, जे जे गृहस्थ धर्मामध्ये आहे, आश्रमामध्ये आहेत, त्यांनी 5 यज्ञ रोज करायचे आहेत बरं का. 5 यज्ञ त्यांनी करायचे आहेत. 5 यज्ञाचे नावं पाहून घ्या. एक ब्रह्मयज्ञ आहे, एक देवयज्ञ आहे, एक ऋषी यज्ञ आहे, एक पितृयज्ञ आहे, मनुष्ययज्ञ, एक भूतयज्ञही आहे. पण मुख्य हे 5 आहेत. ब्रह्मयज्ञ ऋषी यज्ञ एकच आहे, ते सांगतो तेच. ब्रह्मयज्ञ म्हणजे काय लक्षात ठेवायचं, वेदाध्ययन आणि वेदाचं अध्यापन करायचं, याला ब्रह्मयज्ञ म्हणतात. तोच ऋषी यज्ञामध्ये अंतर्भूत झालेला आहे. ऋषी यज्ञालाही आपण, त्यांनी ऋषींनी आपल्याला जे काही अध्ययन करायला सांगितलं त्याचं अध्ययन करणे म्हणजेच ऋषी यज्ञ होऊन जात होतो. त्यांनीच ऋषी ऋणही फेडले जाते. पुढे जे ऋण जे आहेत ना ते त्यांनी फेडले जाते. दुसरा देवयज्ञ, देवतांच्या उद्देशाने ज्या आहुत्या दिल्या जातात त्या देवयज्ञ, तोही रोज करायला सांगितलेला आहे. रोज करण्याचे हे पंचयज्ञ आहेत बरं का. पितृयज्ञ, खूप सविस्तर माहिती झाली अगोदरच्या प्रवचनामध्ये. पितरांच्या उद्देशाने करण्याचं यज्ञ पितृयज्ञ. आपली प्रजा सांभाळणे आणि आपल्या प्रजेचं आणि आपलं स्वास्थ्य सांभाळणे हे 2 मुख्य कार्य पितरांकडे आहे. ते पितृयज्ञ. मनुष्ययज्ञ करावा, रोज करायला पाहिजे मनुष्ययज्ञ. मनुष्ययज्ञ म्हणजे कसं काय काय करायचं, आपल्या घरी जे अतिथी येतात ना, अतिथी माहीत आहे ना, ज्यांच्या येण्याची तिथी निश्चित नाही त्यांना अतिथी म्हणतात. अतिथीची हीच व्याख्या आहे. अगदी ज्यांच्या येण्याची तिथी निश्चित नसते त्यांना अतिथी म्हणतात. म्हणून ते परमेश्वराचं रूप आहे असं आपल्या शास्त्रांनी मानलेलं आहे. आणि म्हणून ते आल्यानंतर यथोचित त्यांचं स्वागत करावं. त्यांना पुढे जा, म्हणजे भिकारी जरी आला ना तरी त्याला जीव घालावं अशी आज्ञा आहे. त्याला पुढे जा म्हणायचं नाही. तो जर पुढे गेला तर जाता जाता आपलं पुण्यही घेऊन जातो आपल्याबरोबर. म्हणून त्याला हाकलायचं नाही दारावरून, त्याला बोलवायचं, त्याला जीव घालायचं. आपल्यासाठी जे काही यथाशक्ती घरामध्ये असेल ते, आणि मग त्याला जिथे जायचं तिथे तो जाऊ शकतो. कोणी आणखी चांगला अतिथी आला, आतमध्ये बोलून त्याचं पाणी म्हणजे पाय धुण्यासाठी पाणी द्यायचं, त्याला बसवायचं आदराने. तो विष्णूच आपल्या घरी आले या भावनेने त्याला अन्न अर्पण करायचं. ही इतक्या भावना आहे त्याच्यामध्ये. यज्ञच घडतो तो एक मनुष्य यज्ञ होऊन जातो. त्यामध्ये भूतयज्ञ आहे, भूतयज्ञ सुद्धा आहे. मनुष्याला तर दिल हो, पण हे जे बिचारे बाकीचे मनुष्य तर योनीमध्ये किती आहे, यांना कोण देणार आहे, कोण देणार आहे. खूप लोक सकाळी उठल्यानंतर बघा तुम्ही, अजूनही काही शहरामध्ये करतात, उठल्यावर 1 मूठ काहीतरी तांदूळ घ्यायची, 1 मूठ आणखी काहीतरी धान्य घ्यायचं आणि बाहेर असे ते कंपाऊंडचे तिथे ठेवतात पशुपक्ष्यांसाठी. तोही एक प्रकारचा यज्ञच आहे. त्यांना काहीतरी तृप्त करणे यज्ञाच्या द्वारा. मानवेतर प्राण्यांना उद्देशून केलेला यज्ञ. मानवेतर, मानवासाठी जो आहे तो अतिथी यज्ञामध्ये आलेलाच आहे. आणि मानवेतरांसाठी हा जो भूतयज्ञ आहे. आणि असं हे सगळं जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कळते की यज्ञ कार्यक्रम हा अतिशय एक शास्त्रशुद्ध यंत्रणा उभारून आपल्या मानवाच्या सुखासाठी दिलेली आहे. या ऋषीमुनींनी आपल्यासाठी ठेवलेली आहे. तर ही यंत्रणा समाजाची धारणा करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तशीच्या तशी राबवणे ते भगवंताची आज्ञा आहे. आपण तसंच आचरण करायला पाहिजे. नाही केलं तर समाजाची घडी विस्कटीत होते, समाज स्वैर होतो, समाज मनाला वाटेल तसं वर्तन करायला लागतो, धर्माचं उल्लंघन होते, धर्माची घडी विस्कटीत होते आणि पुन्हा मग त्याला श्रम घेऊन यावं लागते इथे. यदा यदा ही धर्मस्य. अशा प्रकारे हे सगळे यज्ञ करायचे आहे. आता जे मुख्य यज्ञ आहेत, जे अग्निकुंड पेटवून, त्याच्यामध्ये 4 जणांचा मुख्य रोल आहे. त्याच्याबद्दलची माहिती पाहू. तो दैवयज्ञ म्हणाला जातो. त्या दैवयज्ञाची जबाबदारी जे 4 जण अगदी समर्थ असतात पेलण्यासाठी, ते 4 जण कोण कोण आहेत
तर त्यांची नावं आहेत. एक आहे, एकाला ब्रह्मा म्हणतात, दुसऱ्याला होता म्हणतात, तिसरा अध्वर्यू आणि चौथा प्रस्तोता. त्यालाच उद्गाता सुद्धा म्हणतात. तो गायन करणारा असतो, मंत्राचे हे करणारा उद्गाता, उद्गान करतो तो. ओमचं उद्गान करणारा, उद्गीत म्हणणारा उद्गाता असेही त्याचं नाव आहे. निर्णय याच्यामध्ये निर्णय करतात ते ओमचंच नाही, सगळ्याच्यात त्या विशिष्ट यज्ञामध्ये ज्याची योजना केली असेल उद्गान करण्याची तसे ते म्हणतात. आणि जो यज्ञ करतो तो यजमान. असे हे एकंदरीत इतक्या घटकांनी हा यज्ञ पूर्ण होतो. पण हे 4 मात्र त्याच्यामध्ये लागतात. आता एक थोडंसं लक्षात आलं म्हणून आपण बघूया. आपले गोत्र असतात बघा, आणि यज्ञाचे हे 4, हे ऋत्विक म्हणतात त्यांना, हे 4 जण जे आहेत की नाही, हे ऋषीच राहायचे पूर्वी. आणि यांचे जे वंशज आहेत ना, हे ऋषीचे जे खाली खाली आलेले जे वंशज आहेत त्यांचं गोत्र तेच राहायचं जे यज्ञामध्ये काम करायचे. म्हणून आपलं जे गोत्र आहेत ना ते ऋषींचंच आहे गोत्र. आणि ते ऋषी यज्ञामध्ये कुठलं तरी एक भूमिका सांभाळणारे राहायचे बिलकुल. आता जे याज्ञवल्क्य ऋषी जे आहेत त्यांनी एखादा यज्ञ केला तर त्यांच्या यज्ञामध्ये जे काही ऋषी आले असतील त्यांची पुढे जी संतती झाली असेल तर त्या संततीचं गोत्र ते यज्ञ करणारे जे आहेत त्यांचंच राहायचं, ते बिलकुल तेच राहायचं. अंगिरस गोत्र, अंगिरस ऋषी तिथे आले समजा यज्ञ करा. अशा रीतीने त्यांची जे ऋषीमुनी जे रोल करायचे आणि असं राहायचं. कारण काय आहे की यज्ञ खूप व्यापक असल्यामुळे एक काम जर त्यांनी केलं ना तर साधारणतः तेच काम करत राहायचं बरेच दिवसपर्यंत. कारण बरंच त्याच्याकडे काम राहायचं. ब्रह्मा जो आहे तो ब्रह्माच राहायचा. म्हणून ब्रह्माचं काम करणारं जे ऋषी आहे त्यांचे गोत्र जे आहे ते तसे झाले ब्रह्माच्या गोत्राचे. होता जो आहे हा त्याचं तेच काम करायचं. होता हे आडनाव गुजरातमध्ये आहे बघा. गुजराती जर कोणी गुजरातमध्ये गेले ना अजूनही होता आडनावाचे खूप लोक आहेत. तर यांचे पूर्ववंशज जे आहे ना ते यज्ञामध्ये हे कार्य करणारे निश्चितच आहे. त्याच्यावरूनच नावं पडलेले आहेत ते बिलकुल. अग्नीच्या द्वारे केले जाणारे जे सर्वश्रेष्ठ वैदिक कर्म आहे आणि हे सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे म्हणवल्या जातात. हे सर्वश्रेष्ठ वैदिक कर्म आहे. अग्नीच्या द्वारे जेवढे काही कर्म केल्या जातात हे सर्वश्रेष्ठ वैदिक कर्म आहे. सर्वश्रेष्ठ फल देणारे आहेत. पूर्वमीमांसेप्रमाणे हे स्वर्गामध्ये घेऊन जाणारे आहेत. आपल्याला दिव्य भोग देणारे आहेत. इतकं त्यांच्याकडून आपल्याला प्राप्त होऊ शकतं बिलकुल. प्रत्येक गृहस्थाने रोज यज्ञ करायचा आणि यज्ञ करून त्या यज्ञामधून जे अवशिष्ट राहते अन्न ते प्रसाद म्हणून त्यांनी ग्रहण करायचं. त्याला थोडंसं होऊन जाते, आज 5 मिनिटात संपवतो मी, अजून वेळ आहे तसा. रोज आपण यज्ञ करायचा. यज्ञ शिष्टासन संत उच्चनते सर्व विषयी. कारण तो जो प्रसाद जर आपण ग्रहण केला तर आपल्या हातून घडलेले पापही सुद्धा खिलबिश म्हणजे पाप त्याचं निराकरण होऊन जाते, ते पाप जाते. यज्ञाचा अवशिष्ट राहिलेला प्रसाद यज्ञ शिष्टासन संतो मुच्चनते, आपल्यातून ते मुक्त करतात त्या पापातून. आणि नंतर ते स्वतःसाठी ते राहिलेलं अवशिष्ट अन्न प्रसाद म्हणून भोजन म्हणून ते आपण घरामध्ये वापरायचं. ते फार पुण्यप्रद आहे. यज्ञाशिवाय भोजन जो करतो ते चौर्य कर्म आहे असं भगवद्गीतेतही सांगितलेलं आहे. पण भुंजते ते त्वगम पापा नाही स्तेन एवसा नाही का काय ते ओवी ते भुंग स्तेन एवसा हा तो चोर आहे भगवद्गीतेमधला. हा तिथं सांगितलं भुंजते ते त्वगम पापा ये पचनते आत्मकारणात. स्वतःसाठी जे नुसतं खातात ना ते स्वतःचं पापाचं भक्षण करणारे असतात आणि ते चोर आहेत. शास्त्राने त्यांना चौर्य कर्म म्हणून त्यांची हे केलेली आहे. इतकं महत्व आहे त्याचं लक्षात ठेवायचं. चोरी न करता विनाकारण चोर म्हणून घ्यावं लागते आपल्याला, अशी परिस्थिती झालेली आहे. देव ब्रह्म पितृ मनुष्य भूत यज्ञ हे पंचमहायज्ञ म्हणवले जातात. आणि हे पंचमहायज्ञ जे आहे हे जर आपण रोज केले तर आपल्याला आपली रोज घडणारे आपले जे काही पाप आहेत त्याच्यापासून आपली सुटका होते. वेदांतांनी हे सगळे यज्ञ स्वीकारले. पूर्वमीमांसकाचे सगळे यज्ञ जसेच्या तसे स्वीकारले आणि त्याच्यामध्ये फक्त एकच जोड लावून दिली. त्यांनी सांगितले अगोदरच्या हे सकामानिक न करता निष्काम भावनेने करायचं. आपलं चित्त शुद्धी करून देतात असं कर्म करायचं. ते यज्ञकर्म असं करायचं की आपलं चित्त शुद्ध होईल. त्यापासून काही अपेक्षा ठेवायची नाही.
फलाची प्राप्तीची अभिलाषा ठेवायची नाही, तसं ते कर्म करायचं, चित्त शुद्ध होते. नंतर पुढे उपासनेने ते एकाग्र होते. उपासनाही कर्माचाच भाग आहे तो. तर थोडंसं एक वेगळा शेडनी येतं ते कर्म तिथे. इथे तरी आपण कर्म करताना काहीतरी आपल्याला एक अहंकार धारण करावा लागतो. तो अहंकार हळूहळू शिथिल करत जाऊन उपासनेकडे जावं लागतं. मी करतो आहे ही जी भावना कर्म करताना जी तीव्र असते, त्या भावनेला आता हळूहळू शिथिल करत करत मी काही करत नाही, हे सगळं ईश्वरच करतो आहे या भावनेकडे जायचं आहे. ईश्वरार्पण बुद्धीने ईश्वरपरायण होऊन आता ते जे कर्म होते, कर्मच आहे तेही पण तिथे ईश्वरपरायणता आली. ईश्वराचा एक भूमिका आपण स्वीकारलेली आहे. तोच या सृष्टीचा करता आहे ही स्वीकारली. त्याला करता म्हटलं की आपला अहंकार थोडा हे होतो, गुरगुर कमी करतो. तो गुरगुर त्याची कमी होऊन जाते. नाही तर तो तुमच्या बोखांडी बसलेलाच आहे, मग तो सोडतच नाही तुम्हाला. म्हणून उपासनेमध्ये ह्या कर्माचं थोडं स्वरूप बदलत नेलेलं आहे. त्याला ईश्वरपरायणतेकडे नेलेलं आहे. ईश्वरच करता मानायचा सगळा. आणि अशा रीतीने आपलं चित्त एकाग्र करून देतो उपासना. इथे कर्म करून चित्त शुद्ध करायचं, उपासनेने ते एकाग्र करायचं. असं शुद्ध आणि एकाग्र झालेलं चित्त ज्ञानप्राप्तीसाठी लायक ठरते, पात्र होते. आणि मगच तो पुढे ज्ञानकांडामध्ये प्रवेश करण्यासाठी अधिकारी बनतो. इतकं हे पूर्वमीमांसेचं कर्म आपल्याला सहाय्यकारी होत असल्यामुळे वेदांतांनी काही थोड्याशा दुरुस्त्यांसह ज्या सांगितल्या त्या सर्व हे कर्म स्वीकार करून घेतलेलं आहे. ते रोज करावं. काही आणखी यज्ञ जे आहे 4थ्या अध्यायात वाचून घ्या. आता आपल्याला वेळ नाही, पण काहीही न करता यज्ञ करता येतो. आणि सर्वश्रेष्ठ यज्ञ सांगितलं 10व्या अध्यायात, यज्ञानाम जपयज्ञोस्मे. ते तर करता येते गाडीत बसल्या बसल्या. आम्हाला वेळ नाही म्हणायचं की तुम्हाला सवडच ठेवली नाही. ऋषीमुनींना माहीत होतं कलियुगामध्ये हे लोक लोकलमध्ये प्रवास करतील म्हणून. एक नवीन यज्ञ त्यांनी आपल्यासाठी प्रिस्क्राईब करून ठेवलेला आहे. सांगू नका लोकलमध्ये जावं लागते म्हणून. नाहीतर लोकलमध्ये काय करतात, तर झोपतात. जर जागा मिळाली तर बसायला बरं, नाही तर प्रॅक्टिस करतात उभं राहून झोपायची. तिथे मनातल्या मनात करा, यज्ञानाम जप यज्ञस्मे. सगळ्या यज्ञातला सर्वश्रेष्ठ यज्ञ जप हा यज्ञ आहे. जप करत राहायचा तोही यज्ञच आहे. आणि 22 यज्ञ वाचून घ्यायचे. कुठेतरी एक तरी आपल्याच्याने निश्चित करता येतो म्हणूनच सांगितलेलं आहे. वेदांनी लक्षात ठेवायचं, आपल्याला जे शक्य आहे तेच करायला सांगितलेलं आहे. जे कठीण जरूर असेल पण अशक्य नाही आहे ते लक्षात ठेवायचं. कठीण असेल परंतु अशक्य नाही. जे अशक्य आहे त्याचं विधानच केलेलं नाही आहे. जे अशक्य आहे ते करायलाच नाही सांगितलं. तर त्यामुळे वेदांनी जे सांगितलेलं आहे ते निश्चित आहे. वेळ मिळत नाही ही तिथे सबब अजिबात चालणारी नाही आहे बिलकुल. या सगळ्या ह्याच्यात सगळ्या परिस्थितीत आपण यज्ञ करू शकून यज्ञाचं फल प्राप्त करून घेऊ शकतो. अशा रीतीने हे पूर्वमीमांसेचं प्रकरण आपण इथे थोडं याचं चिंतन करू शकलो. आपल्याला प्रभू रामरायाची मदत झाली. परमपूज्य डॉक्टर काका इथे आहेतच. मंदताईंनी हे सगळं एवढं करूनच ठेवलेलं आहे आपल्यासाठी. आता एकच काम आहे आपल्याला, याचं फक्त चिंतन करायचं आहे आपल्याला. ते आता आपण निश्चित पार पाडू असा संकल्प करून इथे आपण थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल. जय जय रघुवीर समर्थ.